माझं पर्सनल लाईफ हे मला पर्सनलच ठेवायला आवडतं. मला ते मी आज इथे गेले, मी इथे जेवले, मी इथे खाल्लं, मी आज हा गॉगल घेतला, मी आज ही कानातले घेतली, मी आज हा ड्रेस घेतला, मला नाही आवडत ते करायला. मुंबईची आहेस राईट. मला ना लोकांना हेच सांगायचं आहे की लोकांना ना उगाचच असं वाटतं की मी नाशिकची वगैरे आहे. सो प्लीज लोकांनी हे गैरसमज करून घेऊ नका की मी नाशिकची आहे किंवा पुण्याची आहे. मी मुंबईचीच आहे. पण तू लग्न पण लवकर केलं ना सुचित्रा. 18 पूर्ण झाल्या लग्न केलंय मी पळून जाऊन. अरे पळून जाऊन लग्न केलंस तू. कारण माझ्या घरी अजिबातच मान्य नाही. आदेश अजूनही मला तेवढीच माझी मस्करी करत असतो. मग मला त्याचा अजूनही तेवढाच राग येतो. तो जो क्रंच होता आमच्या आयुष्यातला, जेव्हा आम्ही काळा चौकीला राहत होतो तेव्हा अक्षरशः 50 रुपये पण नसायचे खिशात, अशी स्थिती होती. पण तेव्हा प्रत्येक वेळेस असं वाटायचं नाही की नाही उद्या चांगला असेल, उद्या चांगला असेल. त्यामुळे जर तो डिप्रेशनमध्ये वगैरे कधी आम्ही गेलो नाही किंवा असं झालं नाही. वाईट वाटायचं, चिडचिड व्हायची. आदेश बाहेर आला, त्याने तो ज्यूस बघितला, त्याचा फोन कॉल सुरू होता, तो प्यायला. त्याने फोन असा बाजूला ठेवून तिला म्हणाला पण अगो ताई किती कडू आहे हा ज्यूस. उलट्या मोशन असं सगळं सुरू झालं त्याला. हे डॉक्टर आले, डॉक्टरांनी बघितलं तर त्यांना पल्सच मिळाला नाही आदेश. ती बोलली ह्याला पहिलं ऍडमिट करायला पाहिजे, नक्की काय झालंय. तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की तो कडू दुधीचा ज्यूस इज फुल ऑफ टॉक्सिक, म्हणजे विष. जर तू एवढं ग्लासभर प्यायलीस तर तुझं काय होईल. आय एम व्हेरी मच पॅशनेट अबाउट माय वर्क. मला माझ्या नावाखाली, माझ्या प्रोडक्शनच्या नावाखाली काय दिसतं आहे हे मला महत्त्वाचं आहे. माझ्या सेटवर काय होतं आहे हे महत्त्वाचं आहे. तिथे येणारी प्रत्येक व्यक्ती ही पॉझिटिव्हली येते की नाही हे मला माहिती नाही, पण ते घरी जाताना एक पॉझिटिव्हिटीज घेऊन जायला पाहिजे. शूटिंगला आपण बघितलं तर जे लाईटमॅन असतात किंवा बाकीचे जे हेल्पर्स असतात ते असे कुठेही बसून जेवतात. आदेशने सांगितलं नाही, 4 टेबलं लागली पाहिजेत, खुर्च्या लागल्या पाहिजेत आणि सगळे वर्कर्स बसून जेवणार, खाली बसून नाही जेवणार. सॉरी, म्हणजे आता यावरून मी ट्रोल होऊ शकते कदाचित. नमस्कार, मी वनश्री जोशी पांडे तुम्हा सर्वांचं इंटेलेक्च्युअल टॉक्स मध्ये स्वागत करते. आजची आपली गेस्ट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण माझ्यासाठी ती इन्स्पिरेशन होती जेव्हा मी या इंडस्ट्रीमध्ये आले. तुम्हाला हंपान सिरियल आठवते का? त्याच्यामधली एक क्यूटशी मुलगी, बबली मुलगी होती. ती एक उत्तम अभिनेत्री आहेच, त्याचबरोबर खूप गोड आई आहे, अमेझिंग को आर्टिस्ट आहे आणि अमेझिंग प्रोड्युसर सुद्धा आहे. आणि आत्ताच खूप गोड सासू सुद्धा झाली आहे. आणि आपल्या सगळ्यांची महाराष्ट्राची लाडकी वहिनी येस सुचित्रा बांदेकर आज आपल्याशी गप्पा मारायला आली. सो तिचं स्वागत करूया. हाय सुचित्रा ताई, नमस्कार, कशी आहेस? वेलकम. थँक्यू वनश्री, इतकं छान इंट्रोडक्शन केलंस माझं त्याबद्दल. आणि इन्स्पिरेशन होती म्हणाले, पण तेव्हा इंडस्ट्रीमध्ये आले तेव्हा इन्स्पिरेशन होती, अजूनही आहे आणि नेहमीच राहणार आहे. वाह, स्वामी समर्थ. येस, कारण की हंपानच्या वेळेला खूप मला एक्साइटमेंट असायची जेव्हा आम्ही बघायचो, लहान होतो तेव्हा. आणि त्या लहान होतो हे सांगायची गरज नाहीये, ते काय आहे ते मला दे बघूया. तो आपलं ब्रँड स्पॉन्सर आहे गृहम. तर राजेश्वरी जगताप म्हणून आहे आपली ब्रँड स्पॉन्सर. मी ओपन करू? येस प्लीज. आणि बाभळीच्या लाकडापासून ती हे सगळं बनवते. ट्रेज आहेत लाकडापासून. येस, कारण की पाणी शोषून घेत नाही. बरंच तिचा पॉडकास्ट आलाय, तू बघशील. सो हे ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये ठेवू शकतेस. ट्रे आहे, कोस्टर आहे, दिवे आहेत. तुला कोणाला गिफ्टिंगला द्यायचं असेल तर ऑफकोर्स यू कॅन गेट इन टच विथ हर. त्याच्यामध्ये ट्रे आहे, प्लांटर्स आहेत, असे 150 प्रकार आहेत तिचे. सो गृहम Amazon वरती पण मिळतं आणि तिची वेबसाईट पण आहे www.gruham.in. सो हे तिच्याकडनं, थँक्यू राजेश्वरीकडनं आलेलं आहे गिफ्ट. तुझ्या डायनिंग टेबलावर वेगळे ठेव. आणि हे हील युअर सोलकडनं माझ्याकडनं ब्रेसलेट आहे फॉर
सक्सेस अँड कॉन्फिडन्स, आणि त्याच्यामध्ये बिझनेस ऑइल आहे, अरे वा. ते लेफ्ट हातात घालायचं आहे हे चार्ज करून. येस, तू आत्ताही घालू शकतेस. मीच ऑलरेडी चार्जड आहे, त्याच्यामुळे मी आता घालून टाकते. भरपूर काय म्हणतात त्याला, कॉन्फिडन्स आणि कम्युनिकेशन आणि भरपूर हे पैसा. आदेशने ऐकलं तर म्हणे हिला कॉन्फिडन्स वालं दिलंय ब्रेसलेट, म्हणजे आता काय खरं आणि नाही. त्याच्यात एक ऑइल आहे, तर त्याच्यामध्ये मी तुला बिझनेस सक्सेस ऑइल दिलं, ते रोज मनगटाला हा, लावायचं. ओके, ह्याची गरज आहे. हे आणि अशा भरपूर सिरियल्स तू घेऊन ये, भरपूर छान छान प्रोडक्शन निर्मिती करत राहा, Thank you, आणि thank you, असं dear. छान भरपूर पैशाचा पाऊस पडू दे. येस. सो सुचित्राताई, कसं वाटतंय इथे मस्त येऊन? वाटतंय ग, मला किती छान वाटतंय. आपण दोन किनारे दोघी आपण मध्ये Yes. आपण एकत्र काम केलं होतं. येस येस, तेव्हाची वनश्री आणि आत्ताची वनश्री, मला खूप फरक वाटतोय वनश्री. वाटतोय. आणि खूप छान वाटतोय, म्हणजे इन अ व्हेरी पॉझिटिव्ह वे फरक आहे, ते छान वाटतंय कारण मला. मला असं वाटतं की इतकं शिकवलंय आयुष्यानेच, की तुम्हाला ते घडवत असतं, आणि स्वामींची कृपा, खरंय, स्वामी आहेतच. खरंय खरंय. येस. सो थँक्यू, हे कॉम्प्लिमेंट तुम्हाला दिलंस, अरे खूप बरं वाटलं ऐकल्यावर. येस. सुचित्राताई, आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया, बापरे. की जेव्हा तू मुंबईची आहेस, राईट, हो, मूळची. मला ना लोकांना हेच सांगायचंय की लोकांना ना उगाच असं वाटतं की मी नाशिकची वगैरे आहे. आ? तर माझं नाशिकमध्ये असं कोणी नाही, एखाद दोन कोणी लोक ओळखीचे असतील तेवढीच. बॉर्न अँड ब्रॉटअप इन मुंबई, शिवाजी पार्क. वाव. तो म्हणजे असं कोर ऑफ मुंबई सिटी. सो प्लीज लोकांनी हे गैरसमज करून घेऊ नका की मी नाशिकची आहे किंवा पुण्याची आहे. मी मुंबईचीच आहे. ओ, सो नाईस. मग लहानपणापासून तुला ऍक्टिंग मध्ये यायचं होतं? हो, म्हणजे मी बालमोहन विद्या मंदिरमध्ये होते आणि विद्या पटवर्धन आमच्या टीचर होत्या. आणि त्या स्वतः विजया मेहतांच्या स्टुडंट होत्या. ओ. तर त्यामुळे विद्याताईंनी आम्हाला खूप एनकरेज केलं. नाट्यवाचन असू देत, म्हणजे नाट्यवाचन ही कॉन्सेप्ट मला वाटतं आता दूरपर्यंत नाही आहे, की असंच आपण जसे बसलोय तसं बसायचं हो. आणि एखादं नाटकाचा एक प्रवेश किंवा असं वाचायचं विथ साऊंड इफेक्ट. ओ. हां, म्हणजे मग म्युझिशियन पण असायचे? म्युझिशियन असायचे. कधी कधी मग आता एखादा डबा पडला तर तो डबा आम्हीच पाडायचो वगैरे, असा की डोळे बंद करून तुम्हाला ते दिसलं पाहिजे हे सगळं. तर ते वालं त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की तुमचं डिक्शन करेक्ट. सुधारतं किंवा त्यामुळे बालमोहनमध्ये असताना मी ऑलमोस्ट 3री-4थीपासनं जी कामाला सुरुवात केली ती आजतागायत कामच करते. त्याच्यात 7वीत असताना मी बाळ कोल्हटकरांच्या देणाराचे 1000मध्ये काम केलं होतं. अच्छा. आणि बाळ कोल्हटकर म्हणजे ज्यांची वाणी इज आपण त्यांना छोटा गडकरी असं म्हणायचे. इतकं उत्तम लिखाण आणि उत्तम भाषेवरचे संस्कार त्यांच्यामुळे माझ्यावरती झाले. किती छान. Yes. घरनं सपोर्ट होता हो, actingला? हो. आई बाबा support काय पेक्षा- करायचे? माझे बाबा गव्हर्नमेंट सर्वंट होते अच्छा. आणि ते खादी ग्रामोद्योग अँड विलेज इंडस्ट्रियल बोर्डमध्ये होते, ADVI होते ते. सो त्यांचं असं होतं की चांगलं काम कर, बरोबर. की असं नव्हतं की ते पैशासाठी काम करायची गरज नव्हती ना. त्यामुळे तुला छान काम मिळतंय ना, तुला चांगलं काम असेल तर कर, पण विरोध कधीच नव्हता. पण माझी आई ही ॲक्च्युअल मेन पिलर आहे माझ्या करिअरचा, की Okay. जिने स्वतः खूप ॲडजस्टमेंट केली, म्हणजे घरची, हम्म, की हम्म. आता ऑब्व्हियस आहे ना, आता आपल्याकडे आई घरात नाही म्हटल्यावरती काय काय होऊ शकतं ते सगळं झालेलं आहे आमच्या घरी. पण आई माझी सकाळी माझ्याबरोबर शूटिंगला यायची, ओ. ती रात्रीपर्यंत अखंड असायची आई? पूर्ण वेळ. अजिबात तिने मला कधीही एकटं सोडलं नाही शूटिंगला. त्यामुळे मला नेहमीच असं सिक्युअर वाटत राहिलं, की मला म्हणजे आजकाल आपण मुलींना बघतो ज्या प्रकारे, की त्या अगदीच 18, 19, 20 वर्षाच्या मुली असतात आणि त्या एकट्या शूटिंगला येतात, मुंबईत येऊन एकट्या हो, एकट्या राहतात राहतात. आणि मग त्या भरपूर गोष्टी फेस करतात. आणि सो इन दॅट वे आय एम रिअली लकी, की माझ्याबरोबर माझी आई सतत होती आणि घरच्यांनी खूप ॲडजस्ट केलं. मग भाऊ बहीण किती? हो, मला 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे. अच्छा. So ते पण या त्याच्यामुळे- फील्ड मध्ये? ना, नाही? कोणीच नाही. ओके. माझी मोठी बहीण MTNL मध्ये होती, भाऊ माझा इंजिनियर आहे आणि आता तर तो आपल्याबरोबर म्हणजे सोहम प्रोडक्शन्सचं सगळ्या गोष्टी हा तोच सांभाळतोय. ओके. आणि माझी 3री बहीण ही टीचर
आहे, ती Nice. पण आता रिटायर झाली. तुझ्यामध्ये ऍक्टिंगचा किडा हा होता हा खूप. लहानपणापासून. कोणाकडनं, आईकडनं की बाबांकडनं? बाबा, माझे बाबा. बाबा चिपळूण आमचं गाव, हो आणि तिकडे रामनवमीला जो उत्सव असतो बरोबर. त्याच्यात ते नेहमी नाटकात काम करायचे, तिथून आणि आलं. त्यांना भयंकर नाटकाची आवड, त्यामुळे ते तसं मिळालेलं आहे मला. आई माझी नाही, अजिबातच आई नाही त्याच्यामध्ये. प्रोफेशनली पहिला ब्रेक कुठला होता आणि तो कसा मिळाला? म्हणजे या फील्ड बद्दल माहिती होती का, की इथेच येऊन करिअर करायचंय? ओके. कसा होता तो नाही नाही नाही. आता प्रोफेशनली जर म्हणायचं झालं तर व्हॉट इज प्रोफेशनली, की ज्याचे आपल्याला पैसे मिळतात. बरोबर. तर आम्ही 5वीत वगैरे असताना आम्ही किलबिलमध्ये हो. काम करायचो. आणि किल बिल. नीना मावशी Yes. होती तेव्हा टेलिव्हिजनवरती, दूरदर्शनमध्ये, आणि माधवी मुटाटकर आणि अशा होत्या. आणि मग आम्ही त्याचे पैसे मिळायचे. म्हणजे जर तू म्हणत असशील प्रोफेशनली, तर मी अक्षरशः 5वी-6वी पासूनच ते काम करते. आणि मग तेव्हा पहिल्यांदा बँकेत अकाउंट उघडलं होतं बाबांनी. वाव. आणि मग तो चेक जो यायचा तो तिथे भरला जायचा माझा. आणि मी आकाशवाणीवरती पण तेव्हा काम करायचे, कारण विद्या पटवर्धनांनी ना आम्हाला खूप जास्त एक्सपोजर दिलं, की त्यांना त्यामुळे ना भीती नाही राहिली कशाची, कुठल्याच माध्यमाची, टेलिव्हिजनची म्हण, स्टेजची म्हण, किंवा आकाशवाणीची म्हण. त्यामुळे ना असं घाबरलो नाही कुठच्याही गोष्टीला, असं झालं ते. बरोबर. सो ते कॉन्फिडन्स विद्याताईंमुळेच. पहिली सिरियल कुठली होती आणि कॅमेरा फेस करत असताना हां, काय फिलिंग होती आतमध्ये? तेच मी म्हटलं ना, की आम्ही 5वी किल बिल, पासूनच हां. केलंय किलबिल, पण- मग तेच तर कॅमेरा फेस होता. आणि तेव्हा आम्ही लाईव्ह करायचो. हो इट वॉज लाईक म्हणजे रेकॉर्डेड नसायचं, लाईव्ह असायचं. लाईव्ह 6:30ला लाईव्ह टेलिकास्ट असायचं. अरे बापरे. आणि तेही एवढी लहान आम्ही सगळी मुलं. आणि आमच्याबरोबर रीमा मावशी असायची, कधी कधी आमच्या आईचं काम करायला, उज्ज्वला जोग, अच्छा. येस, विजय चव्हाण वडिलांचं काम करायचे, कारण विद्याताईंचे ते सगळे फ्रेंड्स होते ना. फ्रेंड्सच होते. बरोबर संजय मोने. बरोबर बरोबर. पण मग ॲज अ ऍक्ट्रेस पहिला ब्रेक कुठला होता तुझा? मी रथचक्र केलं सारंग काकांचं, जी टेलिव्हिजनवरची, मला वाटतं वन ऑफ द सुरुवातीच्या ज्या हिंदी सिरियल्स होत्या त्यातली ती एक होती सिरियल, ओके ओके. रथचक्र. आणि मग नंतर मग मी बाबाजी का बाइस्कोप किंवा अशा भरपूर सिरियल केल्या, कभी ये कभी वो, अंजू मेहंद्रू आणि टिकू तलसानिया बरोबर वगैरे, त्यांच्या मुलीचं काम केलं होतं मी. तेव्हा ना तो एक हे होतं बघ, की ना कॉमेडी सिटकॉम सारखं Sitcom, असायचं yes. बघ, Yes. ज्याच्यात आई वडील त्यांची मुलं आणि मग रोज त्यांच्यामध्ये घडणाऱ्या घडणाऱ्या गोष्टी. गमती जमती. तो वाला झोनमध्ये मी भरपूर तेव्हा कामं केली. ओके. आणि पण खरी ओळख आय थिंक हमपांचने, खरी ओळख हमपांच बबलीचं कॅरेक्टर येस, कसा अनुभव होता? म्हणजे ती दॅट वॉज लाईक अ मेगा शो हो. त्या ह्याच्यामध्ये. हमपांच, स्वीटी असशील, तू असशील, अशोक मामा, कसा होता तो अनुभव? हो, काजलबाई, Yes. एव्हरीवन. द थिंग इज ना, तेव्हा ना मी ना त्याच्या आधी आम्ही एक सिरियल करत होतो जी ऑन एअर आली नाही, पण त्याच्यात 6 बहिणींची गोष्ट होती. ओके ओके. आणि त्या 6 बहिणींपैकी एक राखी विजन होती, एक मी होते, अशा, आणि अजून पण कोण कोण होत्या. शेफाली शाह एक रोल त्यातला करणार होती, तो नाही तिने केला. आय थिंक विद्या बालन पण होती त्याच्यात. विद्या हमपांचमध्ये होती. हमपांचमध्ये, तर राईट. आधी आम्ही जी एक सिरियल करत होतो ती अशी थोडी अशी काय म्हणतो, अशी नॉट सिरियस नोट, पण अशी कॉमेडी नव्हती. त्यात ना जे हिचं कॅरेक्टर आहे स्वीटीचं, ते कॅरेक्टर, सिमिलर कॅरेक्टर मी करत होते. आणि त्याच्यात लोकांना मजा वाटायची, अरे काय मस्त करते ही, मस्त करते. पुढे आलंच नाही ते. पण जेव्हा हमपांचमधला रोल राखीला विचारला गेला, तेव्हा तिचं म्हणणं असं होतं की मी ना तुला लक्षात ठेवून सुरुवातीच्या गोष्टी केल्या, आणि मग तिने खूपच मस्त केलं ते सगळं. पण जेव्हा एकताने तिला सांगितलं की मुझे लग रहा है ना कि ये स्वीटी की भी ना कोई एक चेली होनी चाहिए जो उससे भी डफ्फर होगी, ऐसा कौन करेगा, एक आध वो कैरेक्टर आएगा ना तो और भी मजा आएगा, कि अभी अगर स्वीटी को इतना लोग पसंद कर रहे हैं तो बबली तो और भी मजा आएगा. तर तेव्हा राखी म्हणाली, वेट,
आय हॅव अ गर्ल. हो. आणि तिने माझं नाव सुचवलं. देन आय वेंट देअर आणि एक पहिला एपिसोड मी केला आणि मग मी करतच राहिले एपिसोड. आय नो, कारण की तेव्हा आय थिंक हमपांच तर खूप तुफान हो, लोकांना तुफान. आवडायचं. आणि ते आठवड्यातनं एकदा होतं. आठवड्यातनं एकदा होतं आणि त्याच्यानंतर नंतर रिपीट करत गेले रिपीट ते. करत गेले. पण तेव्हा मग मराठी शोज तुझे सुरू होते का? मराठी माझं हमपासच्या वेळेस ना ऍक्च्युली तेव्हा मी मॅक्सिमम हिंदी शोजच करत होते. ओके. म्हणजे मी कसम, करम, कही किसी रोज, हमपास नंतर बालाजी, मला सगळं बालाजी, बालाजी. ऑल बालाजी. हिंदीमध्ये संबंधच सेट नाही. झाली होतीस. हा, आय वॉज हॅपी वर्किंग देअर. ओके. पण शेवटी ते असतंच ना, तुमची मातृभाषा ही तुम्हाला खुणावत असते. समाधान मिळतं. एक्झॅक्टली. म्हणजे मराठी लोक ओळखत नाहीत आणि नॉन महाराष्ट्रीयन लोक ओळखतात. मग तेव्हा असं व्हायचं की अरे यार, आपल्याला का नाही लोक ओळखत आहेत आपली. आणि तेव्हा आदेश ताकदीनादीन करायचा. सो त्याला एवढं अप्रिसिएशन होतं ना तेव्हा, की लोक भसभस भसभस ओळखायचे आणि मी आपली अशी बाजूला उभी राहायची आणि मग कुठेतरी एक नॉन महाराष्ट्र, अरे अरे आपू हो ना आपू, हा मग असायचं हा. पण आपल्या माणसांनी आपलं कौतुक करण्याची गंमत वेगळी असते. सो त्यामुळे मग मी नंतर मग मला वाटतं मी वीरेंद्र प्रधानचीच एक वहिनी साहेब आहे. नाही, वहिनी साहेबच्या आधी आम्ही एक सिरियल केली होती, भाग्यविधाता नावाची सिरियल होती, ज्याच्यात पूर्वा गोखले, चैत्राली नाही, भार्गवी होती. अशा होत्या आणि राजेश शृंगारपुरे हिरो. हो, झी वरती होती आय गेस. नाही, ईटीव्हीला. त्याच्यानंतर मग वहिनी साहेब, वहिनी साहेब तिथून तुझी ओळख एकदम जरा मराठीमध्ये. हो, जरा लोक. पण ते मी तरी पण मी फार कमी सिरियल केल्या आहेत मराठीच्या पण. ओके. वहिनी साहेब केली आहे आणि तशा फार नाही केल्या आहेत जशा इतर ऍक्ट्रेसेस खूप केल्या आहेत. बरोबर. माझ्या बरोबरीच्या जर कोणी तू बघितल्यास तर त्यांनी जवळपास त्यांच्या 15, 20, 25, 30 सिरियल झाल्या असतील. म्हणजे अगदीच नॉमिनल 6-7 पण नाही. आणि आपण एक सिरियल केली होती, दोन किनारे दोघी आपण. त्याच्यामध्ये तुझी बहिणी झाली होती आणि मी तुम्हाला छळायची. मी आणि स्मिता ओक बसलोय वेफर आणि मी बिचारी गरीब गोगलगाय. मला आठवते तेव्हा आपण त्यामुळेच ती सिरियल चालली नाही. खूप बडबडायचो. नाईट शिफ्ट असायची. मी गरीब गोगल. लोकांनी ऍक्सेप्ट नाही केलं बहुतेक. मला आठवतंय सुचित्राताई, तू आम्हाला खूप तुझे किस्से सांगायचीस. मला एक किस्सा खूप चांगला आठवतोय. तेव्हा तू जॉब करत होतीस आय गेस आणि तू काहीतरी दिवाळीला सगळ्यांसाठी घेतलं होतंस आणि ते आपल्या प्रेक्षकांना मला का ऐकायला आवडेल सांगते, कारण लोकांना काय वाटतं की ऍक्टर म्हटल्यावरती सगळं इझी येतं आपल्याला, किंवा आपलं काही स्ट्रगलच नाही, अरे काय लकी आहे. सो लकी नाहीये, त्याच्या मागे किती मेहनत असते किंवा त्याच्या मागे किती भावना असतात आपल्या. म्हणून मी तो प्रश्न म्हटलं विचारावा तुला. ऍक्च्युली तेव्हा काय, एकतर खूप कमी पैसे. बरोबर. आणि मी तेव्हा जॉब करायचे, मला 602 पगार होता. 602 रुपयाचा पगार होता. 602 रुपये पगार होता महिन्याचा. कारण मी तेव्हा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काम करायचे, पार्ट टाइम जॉब होता तो. तर तो फॉर स्टुडंटसाठी होता की स्टुडंट्स आपली फीज भरता यावी असं. पण तेव्हा माझं लग्न झालं होतं. मी फर्स्ट इयर, म्हणजे मी लग्नानंतर 12th एक्झाम लगेचच दिली आणि मग फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर जे ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. सो मी फर्स्ट इयरला होते, म्हणजे आय वॉज जस्ट 19 इयर्स ओल्ड दॅट टाईम. आणि मी काय करायचे, सकाळी मी कॉलेजमध्ये जायचे, मग मी बँक ऑफ महाराष्ट्र जॉब करायचे, मग तिकडून नंतर पुन्हा रुपारेलमध्ये जायचे, रिहर्सल्स करायचे आणि मग मी बोरिवलीला जायचे घरी. सो इट वॉज एक स्ट्रगलिंग पिरियड होता. पण 18-19 वर्षाचे जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुमची एनर्जी लेवलच एवढी हाय असते की तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. तर ते पैसे मी साठवले होते आणि मी आदेशसाठी आणि म्हणजे आदेशच्या पप्पांसाठी, आईंसाठी छोटं काही गिफ्ट्स घेतलेली होती. स्वतःसाठी पण एक ड्रेस घेतला होता फॉर दिवाळी. आणि मग ते सगळं घेऊन मी आईकडे ठेवलं होतं. आणि आता आपण बोरिवलीला जायचं म्हणून मी तो जॉब करायला जिकडे जात होते गोरेगावला, तिकडे मी माटुंग्याला ट्रेन पकडली, गोरेगावला उतरले. बरं, माटुंग्याला जेव्हा बसले, ट्रेन पकडली, तेव्हा मी काय केलं की त्या बॅग्स, तेव्हा गर्दी खूप ट्रेनला, ऑफकोर्स आत्ता पण खूप गर्दीच असते, तर मी त्या बॅग्स ना अशा वर ठेवल्या की बसता नाही ना अदरवाईज येत म्हणून. आणि ना तेव्हा समहाव ना माटुंगा टू गोरेगाव मोठा प्रवास आहे ना, ते
खूप गोड अशी छोटीशी मुलगी समोर होती. हम्म. सो तिच्याशी बोलण्यात खेळण्यात असा वेळ गेला आणि अचानक लक्षात आलं, अरे गोरेगाव आलं. आणि मी उठले आणि उतरले. हो. उतरले आणि गोरेगाव ईस्टला माझी ब्रँच होती. बरीच पुढे गेले मी, म्हणजे तरी भरपूर गेले. आणि मग मला लक्षात आलं, अरे आपल्या हातात बॅग्स होत्या. कुठे गेली? अरे आपण कुठे ठेवल्या? ट्रेनमध्ये. शिट, गेल्या. असं करून 2 पावलं परत पुढे चालले मी, की नाही हां, की कुठे होत्या? हां, तिथे ठेवल्या. आई शपथ! आपला ड्रेस होता त्याच्यात. असं वाईट वाटतं ना. तरी 2 पावलं पुढे चालले. अरे नाही, आदेशचे पण कपडे होते आणि बाकीचे अरे, आणि मला काही कळेच ना. मी तशीच परत आले आणि मी म्हटलं मला कळेना की आता ही ट्रेन गेली. आता काय म्हणजे मला काहीच सुचेना. तर तेव्हा एक कोणीतरी होते, ते म्हणाले, की तुम्ही स्टेशन मास्टरला जाऊन विचारा ना, की ही ट्रेनचं काय कधी परत. Status म्हणजे काय? मला कळत नव्हतं, की मी आता दुसरी ट्रेन पकडू, बोरिवलीला जाऊ का मी काय करू, म्हणजे बरोबर. काहीच नाही, सामान क्लूलेस. हां. तर मी त्या ह्यांच्याकडे गेले, स्टेशन मास्टरकडे. त्यांना म्हटलं, हो आत्ता जी ट्रेन गेली ना त्याच्यात ना मी मिडल लेडीजला बसले होते आणि मी ना माझ्या 2 बॅग्स वर ठेवल्या आहेत. त्याला आत्ता का त्याच्या आधीची? अरे बाप. तर म्हटलं अरे बाबा, आता कारण चालले पण होते ना, मी स्टेशनच्या बाहेरपर्यंत गेले होते. काहीच नाही मला कळेना. म्हटलं आधीची किंवा आता? तर ते म्हणाले, हे बघा मी काही तिकडे बिरिवलीला काही कळवणार नाही, असं काय होणार नाही. ह्या ट्रेन परत येतात काय कितीतरी वाजता. ती 2 टायमिंग्स त्या परत येतील, त्या बघा. असेल तर असेल तुमचं नशिबाने. असेल तर असेल म्हणजे मला काय, बरं ना माझं म्हणजे मला काही कळेच ना आता काय करायचं म्हटलं. तर मी अशी चढले वरती आणि अशी त्या ब्रिजवरतीच उभी राहिले आणि नेमक्या दोन्ही ट्रेन्स एकाच वेळेला येणार असं अनाऊन्स केलं, 3 नंबर आणि 5 नंबरवरती. हा. आय वॉज लाईक देवा, असं झालं माझं. पण ते एक एखाद अर्धा मिनिट आधी आली एक ट्रेन 3 नंबर प्लॅटफॉर्मला. पटपट 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 खाली उतरले आणि मला माहिती होतं मी कुठे कुठे बॅग्स ठेवली? ठेवल्या आहेत ना. सो मी बाहेरच्याच खिडकीतनं बघितलं तर तिथे काही बॅग्स नव्हत्या. पुन्हा ती दुसरी ट्रेन तोपर्यंत आली होती, तसेच पुन्हा चढले, तिकडे गेले आणि बघितलं तर माझ्या बॅग्स होत्या. ओ. तशीच परत ट्रेनमध्ये चढले, गेले आणि बॅग्स घेतल्याबरोबर ना त्या बायका बोलल्या, ही तुझी बॅग आहे का? म्हणलं हो, मी ती जाताना ठेवल्या होत्या आणि आता तेच म्हटलं आम्ही, की ही कोणाची बॅग आहे? आम्ही कांदिवलीला चढलेले आहोत. ते काही लोक डाऊन यायचे ना. हा, बरोबर. सो त्याच्यामुळे ती बॅग गेली नाही. त्या बायका मला हे पण म्हणाल्या, हेच जर तुझं चर्चगेटला असतं ना, त्या बॅग गेल्या असत्या तुझ्या. वा. म्हटलं म्हटलं काय नाही, मिळालं आपल्या सगळं. मेहनतीचे पैसे असतात तर ते असे वाया जात नाही. आय नो, आय नो. पण तू लग्न पण लवकर केलं ना सुचित्राताई? 18 पूर्ण झाल्या झाल्या लग्न केलंय मी पळून जाऊन. पण मग अजून काय? कसं सगळं तू मॅनेज केलंस, म्हणजे सासू सासरे, स्वयंपाक, आणि आय थिंक आदेश दादा तेव्हा जस्ट त्याचंही तो करिअर हो, करत हो. होता. तो पूर्ण फेज. आणि मला आठवतंय तू एकदा एक किस्सा शेअर केला होता की घरी बसायला खुर्ची पण नव्हती, काळा चौकीला जे आम्ही, हो. सिलेंडरवर आईच्या. नाही, ते आदेशचं होम मिनिस्टरचा आहे तो किस्सा. हा. तो नाही, पण माझा नाही. तेवढ्या स्ट्रगल पिरियड मधून काळा चौकीला आम्ही राहायला गेलो ना, तेव्हा हा. खरंच काही नव्हतं, काहीच नव्हतं घरात. मग आम्ही, आणि तिथे ती एक लोखंडी कॉट होती फक्त, जी असायची बट हो, हो, टिपिकल हो. पूर्वी. चौकोनी त्याला हे असायचं. हा, बरोबर. बरोबर. तर त्याच्यावर ठेवायला गादी पण नव्हती ऍक्च्युली, जेव्हा आम्ही तिकडे राहायला गेलो तेव्हा. मग आम्ही छोट्या छोट्या गोष्टी विकत घेतल्या, चटई घेतली सुरुवातीला आणि मग त्याच्यावरती हे करायचं, स्टोव घेतला. मग आईने माझ्या गॅस सिलेंडर आणि गॅसची शेगडी मला दिली, की बाई स्टोववरती जेवण करू नकोस म्हणून. पण 18 वर्षी काय थॉट होता लग्न करायचा? 18 वर्ष म्हणजे माझं वेन आय वॉज इन 10th मला आदेश भेटला होता ह्याच्यात. आम्ही सिरियल केली होती सारंग काकांची, रथचक्र नावाची. आणि समहाव मला तो आवडला होता, त्याला मी आवडले होते. पण अगदीच स्कूल गोईंग असल्यामुळे आम्ही कधी भेटणं नाही किंवा असं काहीच नाही. पण रुपारेलमध्ये आम्ही भेटायला लागलो आणि तेव्हा माझ्या बाबांना कळलं हे आणि ते खूप चिडले. म्हणजे त्यांचं असं झालं की हे काही वय नाही यायचं. आणि बरोबरच आहे की हे काही वयच नव्हतं. पण आपण ते प्रेम असतं ना आपलं, जवानी का जोश. हो, असेल, बरोबर. तर त्यामुळे त्या प्रेमापोटी मी आदेशला म्हटलं, आदेश आपण लग्न करूया, नाहीतर आपण भेटू नाही शकणार आणि मग मला म्हणजे आईबाबांनी दुसरं लग्न माझं कुठे लावून दिलं तर वगैरे वगैरे असं करून. आदेश वॉज नॉट रेडी ऍक्च्युली. हो. हा, कारण त्याला हे कळत होतं की आपण काही कमवत नाही, काही नाही. इट्स लाईक लग्न करणं म्हणजे काय सोपं आहे का अशा ह्याने.
पण मी कम्पॅरेटिव्हली खूप यंग होते ना, सो मला असं झालं नाही लग्न करायचं म्हणून, आणि असं करून आम्ही ते पळून जाऊन लग्न केलं. अरे पळून जाऊन लग्न केलंस तू? कारण माझ्या घरी अजिबातच मान्य नव्हतं. आणि मग ह्याच्या घरी आदेश दादाच्या? आदेशच्या घरी होतं, म्हणजे ओके. त्यांना माहिती होतं, आणि किंवा त्यांचं असं झालं की हे का करताय तुम्ही असलं काहीतरी. पण मग आदेशने त्यांना सांगितलं की असं असं आहे वगैरे. मग त्यांचा असा काही फार विरोध म्हणजे असं नव्हता की ठीक आहे आता तुम्ही बघा, मग आता पुढे बघूया काय होतंय ते. मग तुझ्या आईबाबांनी असं कधी आहे. ऍक्सेप्ट केलं सगळं? एक 4 एक महिने लागले. 4 महिने. हम्म. पण मग कसं होतं म्हणजे आत्ताची सुचित्राताई आणि तेव्हाची 18 वर्षी तू लग्न केलं, स्वयंपाक, घराच्या जबाबदाऱ्या. हा, म्हणजे मला येत काहीच नव्हतं, हा. आणि मला माझ्या आईने कधी काम करायला लावलं सुद्धा नव्हतं. घरचं काही काम नव्हतं, म्हणजे मला काहीच येत नव्हतं. पण म्हणजे एकदा तर मी लग्नानंतर मला वाटतं घरात असं केअर काढत होते, तेव्हा माझे आदेशचे चुलत भाऊ आहे महेश, ज्यांना मी महेश भाऊजी म्हणते, ते असे बसले होते सोफ्यावरती, आणि त्यांनी मला विचारलं, तू आयुष्यात कधीच केअर नाही काढलायस का? तर म्हणलं हो, मी नाही काढलाय. दे झाडू दे माझ्याकडे, तू आज जा, मी काढतो. ओ. सो मला तेही यायचं नाही. आणि पण काय होतं माहितीये, म्हणजे तू आत्ता जो मगाशी प्रश्न विचारलास की कसं तू केलंस हो. अशा ह्याने, पण ना तुमचं जेव्हा 18-19 हे वय असतं ना, तेव्हा तुम्हाला काहीच इगो नसतो, तुमची मतं नसतात, ती मतं पक्की झालेली नसतात. तुम्हाला तुम्हाला ज्या ह्याच्यात तुम्ही जाल ना त्याच्यात मोल्ड तुम्ही होता. मोल्ड होता, आणि हॅपीली मोल्ड होता. सो त्यामुळे ना मला, खरं सांगते, मला अजिबात कठीण नाही गेलं टू ॲडजस्ट हे. आणि माझं वय लक्षात घेता मलाही सगळ्यांनी खूप ॲडजस्ट केलं ना तेव्हा, बरोबर. की बरोबर. हां लहान आहे, चल होईल, चल करेल. खूप गोंधळ घालायचे मी घरात. हो. हो, म्हणजे मी एकदा, एखादा किस्सा हो खूप स्वयंपाक खूप किस्से करताना. आहेत. एक तेच सांगते मी की एकदा असं झालं की मी अगदी उत्साहात, आज आपण भरली वांगी बनवूया, असं करून मी एका माझ्या कोणाला, तेव्हा आईची बोलणं नव्हतं, काहीच नव्हतं. सो माझी एक कोणाला तरी मी फोन केला होता, आणि त्यांना विचारलं भरली वांगी कशी करायची. मग त्यांनी सांगितलं शेंगदाणे हे ते वगैरे जे काय असेल ते, असा कड्डे त्याच्यात ते भरून ठेवायचं, आणि मग गॅसवरती ते भांडं तेल घालून फोडणी घालून मग ती सगळी वांगी अरेंज कर, वरती झाकण ठेव, की झाली तुझी हे वांगी, भरली वांगी. तर मी ती तशीच ठेवली, ती परतवलीच नाही, ती पूर्ण करपली. बरं मला कळेना हे होतंय का नाही होतंय. मग एका मोमेंट नंतर कोणीतरी मला बोललं, अगं भयंकर करपल्याचा वास काय येतोय. मग तेव्हा मी ते बंद केलं. म्हणजे तो फ्लॉप प्रकार. मला आदेशच्या आणि आदेशच्या आई पप्पा त्या घरात नव्हते, आदेशच्या बहिणी आणि भाऊ वगैरेच होते. आदेश पण किती हुशार, तू आज हे कर, काय पोहे कर सुचित्रा, तू पोहे करायचे आणि तुला कोणी मदत नाही करणार. हां, म्हणजे काय, नाही तर त्याच्या बहिणी खूपच अशा कोऑपरेटिव्ह होत्या, की त्या सांगायच्या की एक प्रज्ञा त्याची बहीण आहे, कझिन सिस्टर, तर ती करायची मदत. तर तिला पण सांगलं, नाही नाही तू इथंच बस, तू नाही, आज हिला एकटीला करू दे. मग मी किचनमध्ये गेले. मग सर्वात काय, आधी पोहे कसे करतात हे तुला माहिती आहे का? म्हटलं हो मला माहिती आहे, कारण मी आईला बघितलं होतं ना. सो ते पोहे मी पहिले काय केलं, सर्वात पहिलं काम काय केलं, मी पोहे ते धुतले तांदळासारखे आणि ठेवून दिले पाण्यात, आणि मग नंतर कांदा चिरला, मग मिरची, मग हे ते सगळं केलं, फोडणी घातली, आणि पोहे असे, ते पोह्याचा लगदा झाला ना पाण्यात ठेवल्यावरती. ते चाळणीत ठेवायला हवे होते मी, ते मी विसरले, तसंच टाकलं आणि केले. मला काही कळे नाही काय झालं, दिले, टेस्ट चांगली होती. पण मग आदेश म्हणाला, हा चांगला झालाय पोह्यांचा शिरा. गमती जमती असे खूप किस्से माझे आहेत. पण आदेश दादा आणि तुझ्यामध्ये किती अंतर आहे? 6 वर्षाचं. 6 वर्षांचं. सो ही ट्रीटेड यू लाईक काही नाही, काही ट्रीटेड यू लाईक. तो म्हणतो तूच माझ्यावर बॉसिंग करत राहिलीस. कसं आहे रिलेशनशिप? म्हणजे का कौतुक आहे, कारण की एकतर आदेश दादा अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका आहेस, तू महाराष्ट्राची लाडकी बहिणी आहेस. सो व्हॉट चेंज्ड? 18 इयर्सची सुचित्राताई आणि आदेश दादा, मग लग्न झाल्यावरती सुचित्राताई आदेश दादा, सोहम झाल्यावरती, भूमिका कशा बदलत गेल्या तुझ्या? ऍक्च्युली काहीच बदललं नाही. अजिबातच नाही. म्हणजे 18-19 वर्षाचे जसे आम्ही होतो, तेव्हा जे आमचे इक्वेशन्स होते, तेव्हा जे अंडरस्टँडिंग होतं स्वामींच्या कृपेने, तेच अजूनही आहे. मॅच्युरिटी येते, ऑफकोर्स वयाने मॅच्युरिटी येते. एखादी गोष्ट हँडल करण्याची
18-19व्या वर्षी मी वेगळ्या प्रकारे ती हँडल करत होते. बरोबर. आता वेगळ्या प्रकारे ते मी हँडल करते. हम्म. आय नो 18-19व्या वर्षी मला कळायचं नाही की मी हाऊ विल आय मॅनेज दिस. हम्म. आता आय नो हाऊ टू मॅनेज दिस. हम्म. हम्म. हा वाला प्रवास तर प्रत्येकाचाच असतो, म्हणजे बरोबर. वयानुसार येतो. पण आमच्या दोघांच्या रिलेशनमध्ये म्हणायला गेलीस तर खरंच काहीच बदल नाही आहे. की तेव्हासुद्धा आम्ही तेवढेच एकमेकांना क्रिटिसाइज करायचो, तेव्हासुद्धा आम्ही तेवढेच एकमेकांना अप्रिशिएट करायचो, तेव्हासुद्धा आम्ही एकमेकांसाठी उभे राहायचो आणि न दाखवता की मी तुझ्यासाठी काय केलं आहे, हम्म. हे तेव्हाही होतं आणि आत्ताही आहे. आत्ताही आहे. सो इन अ वे काही इक्वेशन चेंज नाही झाली आहे. ऑफकोर्स टाईमप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे आलेल्या एखाद्या संकटाला कसं तोंड द्यायचं हम्म. ह्याचं हे प्रत्येक वेळेस वेगळं असतं. पण दोघांच्यातले रिलेशन्स अजिबात नाही. अजूनही आदेश मला तेवढाच त्रास देतो. अच्छा. आदेश अजूनही मला तेवढीच माझी मस्करी करत असतो. मग मला त्याचा अजूनही तेवढाच राग येतो. राग येतो, भांडण होतात, भांडण म्हणजे मतभेद. हा, म्हणजे डोक्यात जाणंही प्रकार असतो तो होतो. अदरवाईज नाही. कारण नाव ही इज होम मिनिस्टर. आय मीन ही इज अ आयकॉन. हा. जेव्हा तू लग्न केलं होतं तेव्हा ही वॉज जस्ट आदेश. हो, पण तो अजूनही जस्ट तसाच आहे. आदेशच आहे. जस्ट आदेशच आहे. दॅट इज सो स्वीट. दॅट इज सो स्वीट. या पूर्ण जर्नीमध्ये सुचित्राताई, तुझ्या कुटुंबाचा किती मोठा वाटा आहे तुझ्या या पूर्ण सक्सेसमध्ये? तुलाही माहितीये, तू स्वतः या फील्डमध्ये असतो. Yes. कुटुंबाचा आपल्याला सपोर्ट असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. करेक्ट. आणि म्हणजे ज्या लोकांचं असं म्हणणं असेल की मला कुटुंबाने मला काहीच मदत केली नाही किंवा मला माझ्यासाठी कधीच कुटुंब उभं राहिलं नाही, तर मग त्या लोकांचा काय स्ट्रगल असेल हे मला इमॅजिन पण नाही करता येत. की तर कुटुंबाचा माझ्या खूप सपोर्ट मला होता. माझ्या आईने तर तिचं पूर्णच हे माझ्यासाठी सॅक्रिफाईस केलं, की सॅक्रिफाईस इन द सेन्स की माझ्या बरोबर राहिली ना ती. बरोबर. सपोर्ट सिस्टीम, मेन सपोर्ट सिस्टीम माझी आई आहे. सो ती घरी नसताना माझ्या वडिलांनी, माझ्या भावांनी, माझ्या बहिणींनी घर सांभाळलं, घर ॲडजस्ट केलं. सो त्यामुळे त्या सगळ्यांचं, माहेरच्या सगळ्यांचं माझ्या करिअरमध्ये ऑफकोर्स खूप मोठं योगदान आहे. आणि लग्नानंतर सुद्धा माझ्या आईने मला ज्या प्रकारे सपोर्ट केला, माझ्या वडिलांनी मला ज्या प्रकारे सपोर्ट केला, की पवईला आम्ही राहायला आलो, नुकतेच राहायला आलो होतो. जेव्हा सोहम लहान होता तेव्हा माझी आई येऊन राहायची माझ्याकडे. आणि माझं तेव्हा कसं 3-3, 4-4 दिवसाचं शूटिंग असायचं बघ, मग परत गॅप असायची. सो ती 3-4 दिवस माझ्याकडे राहायची आणि मी रात्री शूटिंगवरनं आले की ती लगेच निघायची आणि घरी जायची. सो हे खूप गोष्टी केल्या आहेत. आदेशच्या घरच्यांनी, म्हणजे बांदेकर फॅमिली ही तर खूप मोठी फॅमिली आहे आणि सतत काही ना काही फंक्शन सुरू असतात, सतत काही ना काही सुरूच असतं आमच्याकडे धमाल. पण इन दॅट वे त्यांनी पण मला नेहमी ॲडजस्ट केलं की कुठल्याही एखाद्या फंक्शनला मला जमलं नाही जमलं, पोचता आलं नाही पोचता आलं, कोणी काही गैरसमज नाही करून घेतले. ऑलवेज सपोर्टिव्ह राहिले आणि कौतुक त्यांना होतं. पण मला पण ना काय होतं माहिती, मी ना माझ्या लग्नालाच 35 वर्ष झाली. 35 वर्ष झाली? येस. आणि त्यामुळे ना मी 18 वर्षच माझ्या आई वडिलांकडे होते. पुढची 35 वर्ष मी बांदेकरांबरोबर आहे. सो त्यामुळे ना मला ती फॅमिलीची जास्ती ओढ आहे, बांदेकरांची. सो त्यामुळे कुठलंही फंक्शन असलं तर मी जीव काढत ॲडजस्ट करून मी जाते. म्हणजे आत्ता तर असं होतं की मलाच सगळेजण कळवतात, सुचित्रा असं असं आहे. कारण ते आदेशला काही धरतच नाहीत की ह्याला जमेल नाही जमेल, पण त्यांना असं वाटतं ही नक्की येईल प्रेमाने. सो ते आहे की ओके. सुचित्राताई, कुठला असा एक प्रसंग आहे तुझ्या लाईफमध्ये ज्याने तुला खूप काही शिकवलं आणि ज्याच्यासाठी तू थँकफुल पण आहेस? कुठचा एखादा असं सांगणं फार कठीण आहे. कारण म्हणजे लाईफ तर सतत तुम्हाला शिकवतच असतं. कठीण प्रसंग खूप आले. इन द सेन्स काय की घरच्यांचा सपोर्ट आहे, सगळं आहे, पण तू पैशाचं सोंग कधीच नाही आयुष्यात आणू शकत. सो
तो जो क्रंच होता आमच्या आयुष्यातला, जेव्हा आम्ही काळा चौकीला राहत होतो, तेव्हा अक्षरशः 50 रुपये पण नसायचे खिशात, अशी स्थिती होती. पण तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेस असं वाटायचं नाही, की नाही उद्या चांगलं असेल, उद्या चांगलं असेल. त्यामुळे ना तो डिप्रेशनमध्ये वगैरे कधी आम्ही गेलो नाही किंवा असं झालं नाही. वाईट वाटायचं, चिडचिड व्हायची ऑफकोर्स तेव्हा. पण तेव्हा ना मी म्हणजे आता आध्यात्मिक म्हणायला गेलो आपण किंवा असं काहीतरी, तर तेव्हा ना माझ्या बहिणीने मला सांगितलं होतं, की ना तू ना मार्गशीर्षातले गुरुवार कर. कारण तुझ्याकडे अजिबातच पैसे, लक्ष्मीच नाही आहे तुझ्याकडे आत्ता या घडीला. तर तेव्हा ना मी मार्गशीर्षातला गुरुवार केले आणि काळा चौकीला आम्ही राहायचो. तर तेव्हा ते असा छोटासा तो फोटो लावला मी. ती मला म्हणाली, "ते कलश बिलश काही मांडू नकोस. व्हेज खा फक्त महिनाभर आणि ती पोथी वाच तू. आणि जे काय तुला जमेल तो नैवेद्य ठेव आणि दिवसभर उपवास कर." सो उपवास तर मी करायचे. पहिल्याच वर्षीचा 4था गुरुवार होता. आणि ना मी रात्री ना संध्याकाळी 7:30-7:30ला पोथी वाचली मी आणि मी आदेशची वाट बघत होते, की हा कधी येईल आणि आपण जेवायला बसू. तेव्हा ना आमचं काळा चौकीचं घर होतं ना, ते असं वन रूम किचनवालं घर होतं आणि ना ते म्हणजे अभ्युदयनगरचं ना असं तो पॅसेज आणि मग आमचं घर होतं. तर एक आजी एकदम संध्याकाळी 7 वाजता घरी आली आणि अशी व्यवस्थित आजी. आणि त्या आल्या आणि आत म्हटलं, "आजी." मला कळेना आधी हा कोण आहेत, काय आहेत, वय आपलं काय 19-20 वर्षाचं वय. "मला पाणी दे, पाणी दे, मला पाणी दे." म्हणून मी त्यांना पाणी दिलं. मला म्हणाल्या, "माझ्या मुलाला ना भयंकर लागलंय, त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचं रक्त-बिक्त मला कसं तरीच व्हायला." बरं, मी ह्या आजींना ओळखतच नाही. ह्या मला काय सांगतायत मला काही कळतच नव्हतं. मला म्हणाले, "मला थोडे पैसे दे, त्याला मला दवाखान्यात घेऊन जायचं आहे." अरे बापरे. म्हटलं, "आजी मला मला काय कळेच ना, म्हणजे आता मी काय यांना सांगू, काय बोलू? बरं पैसे दे म्हणजे आता असे पाकिटातनं पैसे काढून देऊ? पैसेच नाहीत घरात तर करू काय?" तर मला बोलल्या, "मला 20 रुपये दे तू." असं त्या बोलल्या. तेव्हा माझ्याकडे किती होते 50 रुपये वगैरे माझ्याकडे होते तेव्हा माझ्याकडे. त्यातले मी 20 रुपये त्यांना दिले. पण म्हटलं, "आजी थांबा." म्हणून मग त्यांना मी ते नैवेद्याचं दूध दिलं, केळं दिलं. म्हटलं, "खा तुम्ही, बरं वाटेल तुम्हाला." तर तेव्हा त्यांनी मला जे असं करून असं एक ब्लेसिंग दिलं, की तुझं सगळं चांगलं होईल. ओके. त्या आजी तिथून बाहेर पडल्या. मी आपलं काय बिचाऱ्या आजी देवी बरं वाटू दे ह्यांच्या मुलाला. अशा त्या खाली उतरल्या आणि आमची ना खिडकी होती. तर मी म्हटलं आता त्या खाली उतरल्या. आम्ही फर्स्ट फ्लोअरला राहायचो. त्या खाली उतरल्या आणि मी त्यांना बघत होते वरून, की आता ते येतील, आत्ता येतील. म्हटलं गेल्या कुठे? अजून कोणाकडे तरी पैसे मागायला थांबल्या का काय मला काही कळलं नाही. म्हणून मी अशी बघत ना अशी पटकन तिथून मी बाहेरच्या गॅलरीत गेले, की विदिन सेकंड त्या गेल्या. तर असं बघत मी खाली आले. त्या कुठेच नव्हत्या. हो. दिसल्याच नाहीत नंतर. नाही, कधीच नाही. कधीच नाही मला त्या दिसल्या. हम्म. आणि मग तेव्हा मला असं झालं, की बहुतेक मला देवीने आशीर्वाद दिला. आणि खरंच सांगते मी त्यानंतर आमचं एक कामं मिळत गेली, एक गोष्टी सुधारत गेल्या. सो त्या मार्गशीर्षातल्या गुरुवारचा मला असा लाईफ चेंजिंग अनुभव आहे माझ्यासाठी. मला तू एकदा सांगितलं होतंस, तुझं स्वप्न होतं प्राइस टॅग न बघता Yes. शॉपिंग करायची. व्हॉट वॉज दॅट? हो. सो म्हणजे मला असं व्हायचं, की किंमत बघून वस्तू नाही घ्यायची. आपल्याला आवडली की वस्तू घेता यायला पाहिजे. आणि ते माझ्या डोक्यात इतकं फिक्स झालंय की मी माझ्या नवऱ्याला सांगते प्राइस टॅग नाही चाहिए. सुचित्राताईने म्हणजे बोला था प्राइस टॅग नाही देखना है, ऐसे शॉपिंग करून म्हणजे तुम्ही तुमचं इतकं वाढवा. मला नीना मावशीने, नीना राऊत आहेत, त्यांनी हा. सांगितलं होतं. Okay. जेव्हा आम्ही आदेश ताकदिनादिन करत होता आणि तेव्हा ना आम्ही नुकतीच झेन गाडी घेतली होती सुझुकीची. आणि आदेशचं काहीतरी बर्थडेची पार्टी आदेश सगळ्यांना देणार होता दूरदर्शनच्याच एका बाजूच्या हॉटेलमध्ये. सो तो म्हणाला तू पण ये, मग नंतर आमचं शूटिंग आहे, मग तू घरी जा. सो मी ती पार्टी वगैरे झाली. मग मी आदेशला म्हटलं, आदेश मी जाते घरी. तर आदेश बोलला, हां गाडी घेऊन जा तू. ड्रायव्हर होता तेव्हा. तर म्हटलं नको आदेश, मी टॅक्सीने जाईन, कारण मी जाणार शिवाजी पार्कला आणि गाडी तशीच रिकामी येणार. बरोबर. त्यापेक्षा मी जाईन, टॅक्सीच करायचे. त्या नीना मावशी मला म्हणाली होती, आहे ना ऐश्वर्य तर ते उपभोगायचं. नाहीतर लक्ष्मी म्हणते
की ही जर ह्याच्यातच खुश राहणार असेल तर अजून कशाला देऊ मी हिला. हम्म. आहे गाडी घेऊन जायची तर अजून म्हणजे जे आपण म्हणतो ना की आहेत ते पैसे असे 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 ठेवून 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 वापरायचे, हम्म. त्यांना परत पैसेच नाही मिळत. हो ना. जी माणसं पैसे खर्च करतात त्यांनाच पैसे मिळतात, अगदीच. त्यांच्यावरतीच लक्ष्मी कृपा करते असं मला खूप वाटतं. मॅनिफेस्टेशन मध्ये हाच रूल आहे. बिकॉज हो मनी ना? अगेन इट्स एनर्जी ना. तुम्ही पाण्याला जर वाहत नाही ठेवलं तर कुचणार आहे ते. पैसे सुद्धा एनर्जीच आहे आणि खरंय. देताना खूप आनंदाने खर्च Yes. करा. असं नाही यार द्यावे लागत शे 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 शे. आनंदाने द्या. 100 पटीने जास्त येतात खरंय, तुमच्याकडे. खरंय खरंय, सो ट्रू. सो सुचित्राताई, स्वामी भक्ती, तू आणि आदेश दादा हे समीकरण तर सगळ्या इंडस्ट्रीला माहिती आहे. पण तू स्वामी भक्तीकडे कशी वळलीस? की स्वामी कसे काय असं म्हणतात, स्वामी आपल्या शिष्याला किंवा भक्ताला निवडतात, आपण नाही निवडू शकत. आपण नाही निवडू शकत. ते कसं काय झालं सर? म्हणजे हे तर वाक्य तू आत्ता जे म्हणतेस ते इतकं खरं आहे. कारण माझी आई, आपला दादरचा मठ आहे तो सगळ्यांनाच माहिती असेल, DL वैद्य रोडचा. माझी आई तेव्हा ना त्या मठाच्या समोरून जात होती आणि तेव्हा ना आत्ता मठ आहे तसा सुंदर असा पॉश मठ नव्हता, एक कौलारू Simple. फक्त घर होतं ते. आणि तिला ना घंटा नाद ऐकायला आला आणि तेव्हा तिने तिथे कोणाला तरी विचारलं, इकडे काय देऊळ आहे का? तर ते बोलले, हां स्वामींचा मठ आहे, जा ना आत जा. आणि ती आत गेली आणि तिथे एक कोणीतरी होता सुनील कीर नावाचा, जो आईला पहिल्यांदाच भेटला आणि त्याने विचारलं, वहिनी या दर्शन घ्या. सो तिला ना समाव असं वाटलं की अरे काय कनेक्ट आहे हा, आणि स्वामी कोण काय काहीच माहिती नव्हतं, अजिबातच माहिती नव्हतं. पण मग ना असं झालं की ती ना दर गुरुवारी स्वामींच्या मठात आरतीला जायला लागली. अच्छा. हां. आणि त्याबरोबर जे तू म्हणालीस ना स्वामी तुम्हाला चूज करतात, तसं मी आई बरोबर जायला लागली स्वामींच्या. म्हणजे मी कितवीत होते, 4थी 5वीत पण हो. नाही, एवढी लहान असल्यापासून दर गुरुवारी मठात जायचं आरतीला, मस्त आरती व्हायची, मग प्रसाद मिळायचा, घरी अभ्यास करायला नाही लागायचा, त्याने आपली जायचे आपली स्वामींच्या मठात. आणि स्वामींना म्हणजे स्वामींच्याबद्दल ना अशी ओढ निर्माण झाली. म्हणजे असं वाटलं की म्हणजे ना मी ॲक्च्युअली सांगू तर मी स्वामींचा असा कधीच विचार नाही केलाय की हे कसे आहेत, काय आहेत, हे आपल्याला काय देतील, हे आपलं काय करतील, कधीच नाही. मी स्वामींशी अशी कधी बोलत पण नाही, फ्रँकली स्पीकिंग. म्हणजे खूप जण असं म्हणतात की, म्हणजे मी खूप जणांना ऐकलं पण आहे की मी स्वामींशी बोलते, काय स्वामी तुम्ही असं का केलं. मग भांडतात काही लोक स्वामींशी, प्रेमाने भांडते. तू भांडतेस. मी स्वामींशी खरं सांगू तर काहीच बोलत नाही. ओके. म्हणजे फक्त आतमध्ये असा जप सुरू असतो, मागत काही नाही, कसलीच अपेक्षा पण करत नाही की स्वामी बघा माझं तुम्ही हे करा. एकदाच मी त्यांच्याकडनं अपेक्षा केली, ती म्हणजे आदेशला जेव्हा दुधीचा त्रास झाला. तो अनुभव कसा होता? शॅटरिंग असेल. हो, ऑफकोर्स इट वॉज लाईक खूपच. त्याने काय दुधी ज्यूस घेतला होता आणि त्याच्यानंतर त्याला त्रास तो सुरू झाला. कडू दुधीचा ज्यूस तो प्यायला अख्खा ग्लासभर. आणि मग त्याला ते वॉमिटिंग आणि हे लूज मोशन असं व्हायला लागलं. तरी ते रेग्युलर वाटतं, कारण आपण डाएट करणारे लोक, आपल्याला दुधी वा 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 चांगलं फ्लश आउट होतंय, फ्लश आउट होतंय. फ्लश आउट म्हणजे त्याला असं तो असा गळपटला. आणि तेव्हा मी नांदा सौख्य बरे नावाची आपली सिरियल हो, होती, हो. त्याच्या मीटिंगसाठी मी झीमध्ये होते, लोअर परेलला. आणि मला काहीच माहिती नाही. सकाळी तो ज्यूस ॲक्च्युली माझ्यासाठी केला गेला होता. तो आदेश दादानी प्यायला. हां, म्हणजे मी स्वामींची पूजा करत होते आणि आमच्याकडे जी काम करणारी मुलगी होती, तिने मला विचारलं, ताई ज्यूस पिणार ना तुम्ही, कुठला ज्यूस प्याल. म्हणलं काय हॉटेल आहे का, कुठला ज्यूस प्याल, काय आहे तुझ्याकडे ते सांग मला. तर मला बोलली काकडी आहे, गाजर आहे, दुधी आहे. म्हटलं तुला आवडेल तो कर तू. अरे ओके. तर मला पूजेला थोडा वेळ झाला आणि माझी मीटिंग होती, त्यामुळे मी आवरलं पटकन जाऊन आणि बाहेर आले आणि डायनिंग टेबलवरतीच असा एवढं मोठं ग्लास असतं तेवढा तो ज्यूस ठेवलेला होता. तर मला ती म्हणाली, ताई ज्यूस. म्हटलं आता मला नको, कारण मग वॉशरूम आणि असं सगळं ना, लोअर परेलला जायचं होतं, पवई टू लोअर परेल. मला नको म्हटलं, तर राहू दे सोड.
असं करून मी निघाले. आणि माझ्यानंतर आदेशने आवरलं. आदेश बाहेर आला, त्याने तो ज्यूस बघितला, त्याचा फोन कॉल सुरू होता, तो प्यायला. त्याने फोन असा बाजूला ठेवून तिला म्हणाला पण, अगो ताई किती कडू आहे हा ज्यूस, अरे असं करून त्याने मग पुन्हा तो फोनवरती बोलत राहिला. त्याला शूटिंग होतं कर्जतला का कुठेतरी, पण त्याला पुन्हा मोशन पटकन असं वाटलं की असं काय होतंय, म्हणून तो थांबला घरी. मग उलट्या मोशन असं सगळं सुरू झालं त्याला. आणि एकदम आणि बरं तेव्हा काय होतं, ती माझ्याकडे काम करणारी मुलगी आणि आदेश असं दोघंच होते घरात. अरे बापरे. सो असं सगळं सुरू झाल्यावरती आदेश शूटिंगसाठी जाणार म्हणून आदेशची गाडी खाली तयार होती आणि त्याचा मेकअपमॅन होता. त्याने फोन करून सांगितलं की कुमार त्याचा मेकअपमॅन आहे, त्याला सांगितलं वर येतो, मला कसं तरी वाटतं, बरोबर नाही वाटत आहे. तो वर आला. वर आल्यावरती मग ते आतमध्ये बेडरूममध्येच त्याला एकदमच गळपटल्यासारखं झालं होतं. ते एक पातेलं घेऊनच त्याच्यातच अरे तो बापरे. वॉमिटिंग करत होता. मग आमचे डॉक्टर होते, त्यांना आदेशनी म्हणजे सांगितलं कुमारला फोन लाव बायकेरीकरांना आणि बोलवून घे त्यांना. बायकेरीकर डॉक्टर होते स्वतः ग्रँट रोडला. तिथून ते विक्रोळीला आले. मग त्यांनी ते सगळं घेतलं. त्यांनाही माहिती नव्हतं की ह्याचं काय झालंय, अचानक काय झालंय. आणि ह्यांनी तेवढी पण गडबड नाही केली की जाऊन आमच्या हिरानंदानी हॉस्पिटल किती जवळ आहे आमच्यापासून, हो. ते त्यांनी केलंच नाही. ना त्या मेकअपमॅननी म्हणजे ना कुमारने केलं सुचलं ना नसेल. आदेशने केलं. आणि आदेश मग असा थंड पडत चालला आणि आतमध्ये यांची काहीतरी गडबड चालली आहे हे कळत होतं. हिला, या मुलीला, माझ्याकडच्या नीता होती तेव्हा, तिने काय केलं, माझ्या आईला फोन लावला. माझी आई जवळ पवईतच वेगळ्या ठिकाणी राहत होती. तिथे तिने फोन केला आणि सांगितलं, आजी मला कळत नाही आहे काय होतंय, सर आणि कुमारदादा बेडरूममध्ये आहेत, पण काहीतरी गडबड आहे आजी, तुम्ही या. म्हणून मग माझी आई आली. माझ्या भावाला तिने फोन केला. तोपर्यंत डॉक्टर आले. डॉक्टरांनी बघितलं तर त्यांना पल्सच मिळाली नाही आदेशची. ते बोलले ह्याला पहिलं ॲडमिट करायला पाहिजे, नक्की काय झालं आहे. आणि मग त्याला हिरानंदानीमध्ये ॲडमिट केलं. 3 मिनिटावरती असलेलं हिरानंदानीचं हॉस्पिटल त्या दिवशी इतकं ट्रॅफिक जॅम होतं की ह्यांना पोचायला पण 15-1 मिनटं लागली. आणि तेव्हा आदेशला सिक्युरिटी होती. सो म्हणजे उलट्या दिशेने ह्या लोकांनी यांची गाडी काढली आणि त्याला ॲडमिट केलं. आणि त्याला तिथेच ब्लड वॉमिट, ब्लड मोशन असं सगळं विचित्र होतं त्याचं. आणि मला कळवलं मग आईने. तोपर्यंत ह्या लोकांनी मला काही कळवलंच नाही, कुमारने आणि मुलीने तुझ्या. कारण मुलीने काही कळवायचा प्रश्न नाही, म्हणजे तिला असं लक्षात नाही आलं. आदेशने कुमारला सांगितलं होतं की सुचित्राला नको कळवूस तू, म्हणजे ती टेन्शन गेलं असं. मग मला आईने माझ्या कळवलं तू पहिली निघून ये म्हणून. मी आले आणि आल्यावरती त्याला ICUत ॲडमिट केलं होतं. तर मला असं झालं की व्हॉमिटिंग आणि ह्याच्यासाठी ICUत कोण ॲडमिट करतं यार. तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की तो कडू दुधीचा ज्यूस इज फुल ऑफ टॉक्सिक, म्हणजे विष. जर तू एवढं ग्लासभर प्यायलीस तर तुझं काय होईल, असं आहे ते. सो त्या दुधीच्या ज्यूसने त्याचे पूर्ण आतड्यांना छेद करत गेलं ते दुधी, टॉक्सिक असल्यामुळे. त्यामुळे त्याला ते ब्लड वॉमिट आणि ब्लड म्हणजे त्यांनी मला सांगितलं की त्यांनी जेव्हा त्याची हे केली, हार्ट लाईन ओपन केली इकडून, ती सेंट्रल लाईन असते ना, इथून करतात ती, ज्या तुम्हाला इकडून काहीच तुम्ही देऊ शकता. सर्जरी झाली आधी? नॉट सर्जरी, पण ती ती त्याला काहीतरी त्यांना ते हे करण्यासाठी, औषधं देण्यासाठी देर वर नो हे ना, तर ती डायरेक्ट त्यांनी हार्ट लाईन ओपन केली. त्याच्यासाठी त्यांनी माझी सही घेतली. मग ती सही पण ना लिटरली वनश्री, मी म्हणजे सही मला करताना पण मी माझा हात असा पकडला होता स्वतःचा, कारण माझा हातच थरथरत होता. आणि तेव्हा असं झालं की तेव्हा मला डॉक्टर बोलले की अजून जर एखादी उलटी झाली ना त्याला, तर म्हटलं डॉक्टर आता त्याला काही होणार नाही, अजून एक उलटी नाही होणार. म्हटलं एवढं तर स्वामी करूच शकतात. ती एकच गोष्ट मी स्वामींकडे मागितली. पण त्याला खूपच म्हणजे सगळे इंडस्ट्रीमध्ये आम्ही ऐकून घाबरलो होतो आम्ही की काय, म्हणजे अक्षरशः स्थिती एवढी गंभीर होती ना. पण खरंच स्वामींच्या कृपेने त्याला काही झालं नाही. त्याला सगळ्या डॉक्टर्सनी
जो सपोर्ट दिला आणि ज्या प्रकारे त्यांनी त्याला ट्रीट केलं, हम्म. दिस इज द ओनली केस जी सर्वाईव्ह झाली. हो. अदरवाईज दुधीचा ज्यूस, कडू ज्यूस, दुधीचा कडू ज्यूस पिऊन सर्वाईव्ह झालेला एकही पेशंट नाही आहे, नॉट अ सिंगल वन. मग हे अशा He is केसेस the only one. घडलेल्या आहेत आधी सुद्धा डॉक्टरांच्या हिशोबाने खूप झाले. दुधी ज्यूसमुळे. माय गॉड, आदेश दादा आणि युअर लकी या स्वामींमुळे. ही स्वामी कृपा. तर त्यामुळे ना मला असं वाटतं ना नेहमी की मी काय मागणार त्यांच्याकडे, की मी काय सांगणार त्यांना. सगळं तर माहिती आहे स्वामींना, मला फक्त स्वामींचं नाव घ्यायचंय. मला बाकी त्यांच्याकडनं आणि खरंच अपेक्षा नाही आहे, कारण अपेक्षेहून जास्त तर स्वामी देतच असतात ना. बरोबर बरोबर. सुचित्राताई, खूप छान. म्हणजे तू 18 वर्षी लग्न केलं, मग एक तुझा स्ट्रगल होता त्याच्यामध्ये. आय थिंक तू तुझ्याशी बोलत असताना मला जाणवतं की तू खूप पॉझिटिव्ह आहेस, वा, खूप जास्त पॉझिटिव्ह आहेस आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप पॉझिटिव्ह असल्यामुळे मी असं नाही म्हणत स्ट्रगल पिरियड आला नाही. कटकट करत बसणे, रडत बसणे, मला नाही वाटत तू हा कुठे प्रकार केलायस, हो. म्हणून तू इथपर्यंत पोहोचलीस. म्हणजे तो स्ट्रगल पूर्ण पाहिलेला आहे आणि आता तू जिथे राहतेस घर इतकं सुंदर आहे Thank you. आणि आता तू सासू झालेली आहेस नव्याने. कसं वाटतं म्हणजे परत स्ट्रगल सुरू झालाय माझा. कसला स्ट्रगल? इतकी गोड आहे नो नो, आय एम तुझी. जस्ट जोकिंग. Yes, शी इज yes, व्हेरी I know. स्वीट, व्हेरी क्यूट. काय कसं माझा- वाटतं म्हणजे 18 वर्षाची सुचित्रा आज मागे वळून बघताना, 18 वर्षाची सुचित्रा जिने लग्न केलं होतं आणि आज ती सुचित्राताई जिची सून आली आहे, कसं वाटतंय? अरे मस्त, फंटॅस्टिक वाटतंय. आणि ना मला असं वाटतं की त्या वेळेला त्या गोष्टी झाल्या ना Correct. की चांगलं असतं. हम्म. आणि म्हणजे तुमचं एक लाईफ सुरू होतं ना. आजकाल मुलांचं असं पण सोहमने तरी 28व्या वर्षी लग्न केलंय, हम्म. म्हणजे काय असं काही यंग नाहीये तो. पण तरी वेळेत केलं लग्न. हो, नाही तर मुलं हल्ली 30-32 ते Correct. 35व्या वर्षी त्या वयाची ती गंमत असते आणि ती अनुभवायला हवी. एक्झॅक्टली. आणि मी त्याला हे सांगितलं होतं की तुझी बायको कोण असेल हा चॉईस माझा नाही, ओके. हा तुझाच आहे. ना माझा, ना तुझ्या बाबांचा, ना कोणाचाच. तो तुझा चॉईस आहे म्हटलं. उद्या तू मला जर म्हणालास की आई माझ्या, म्हणजे मध्यंतरी त्याचं असं झालं होतं की आई माझं त्याचं काही कोणाशी प्रेम बीम असं काहीच नव्हतं, तर मला म्हणाला आई आता बहुतेक तुलाच माझ्यासाठी मुलगी शोधायला लागेल. म्हटलं बरं आहेस ना तू, तुझ्यासाठी मी मुलगी नाही शोधणार, ती तुलाच शोधायची. आणि बाय गॉड्स ग्रेस, स्वामींची कृपा, आम्हाला त्याच्या आयुष्यात पूजा आली. आणि एवढी गोड आहे मुलगी, एवढी लाघवी आहे, व्हेरी सेल्फ मेड गर्ल. ती पण पुण्याची आहे ती. अच्छा. पण ती स्वतः इकडे येऊन इकडे एकटी राहून तिने करिअर केलेलं आहे. सो मला तर खूपच कौतुक वाटतं अशा मुलींचं की ज्या स्वतःचं स्वतः Self-made. सगळं करतात, शिस्तीत आहे एकदम अशी. व्हॉट वॉज युअर रिॲक्शन जेव्हा सोहमने सांगितलं? तिने ना, मी तिला बघितलं होतं आणि मला ती खूप आवडायची मुलगी. Okay. ऑन स्क्रीन कधी भेटले नव्हते, काही संबंध नाही. तिने आपल्या ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण नावाच्या सिरियलमध्ये काम केलं होतं, पण तेव्हा पण मी तिला भेटले नव्हते कधीच. आणि जेव्हा मला सोहमने सांगितलं की आई म्हणजे तो एकदा तिच्याबरोबर कुठेतरी गेला होता, नुकतंच जे पहिलं भेटणं असतं ना, तर तेव्हा तो तिच्याबरोबर गेला होता प्रशांत कॉर्नरची पाणीपुरी खायला. वाव. कारण तिला पाणीपुरी खायची होती म्हणून. सो घरी आला तो आणि तेव्हा मी एकटीच होते. आदेश US ला होता तेव्हा. आणि मी आपली घरी मस्त रिलॅक्स बसून अशी TV बघत होते माझ्या रूममध्ये. सोहम आला, आई मी आलोय हा घरी. आय सेड हां ओके, तू काय खाल्लं का? हां आम्ही खाऊन आलोय. ओके, पाणीपुरी खाल्ली आज मी, पाणीपुरी खायला गेलो होतो मी, पाणीपुरी खाल्ली आई, मला नाही आहे भूक. ओके, असं करून मी पुन्हा TV बघत राहिले. मग तो गेला स्वतःच्या रूममध्ये. मग रूममध्ये गेल्या त्याचं असं झालं की आईने पुढे मला काहीच नाही विचारलं की काय, हां म्हणजे काही. अदरवाईज मी अशी उगाच चौकशी करते, कुठे गेला, कोण होतं बरोबर, सो म्हणजे मित्र कुठला होता वगैरे, असं जनरल विचारते. त्या दिवशी मी काहीच नाही विचारलं. परत आला रूममध्ये, आई ऐक ना, मी पाणीपुरी खायला कोणाबरोबर गेलो होतो माहिती आहे? म्हटलं कोणाबरोबर? पूजा. म्हटलं कोण पूजा? पूजा बिरारी. मी अशी माझ्याकडे ती अशी ना अशी चेअर आहे अशी रिलॅक्स, ती लगेच मी सरळ केली चेअर. म्हटलं पूजा ही कुठे भेटली तुला? नाही आम्ही थोडे दिवस बोलत होतो एकमेकांशी आणि मग तिला पाणीपुरी खायची होती. अरे म्हटलं सोहम चांगली आहे मुलगी,
बघ जरा, ए आई प्लीज यार, मी पहिल्यांदा म्हणलं बघ, पण म्हणजे मी सांगते तुला बघ, माती नको म्हणजे न विचार, विचार, विचार. हो. आवडली असेल तर विचार, न विचारून ती मग तुला 4 दिवसांनी सांगणार की मला कोणीतरी विचारलं मी त्याला हो म्हटलं. बरोबर. असं नको करूस. वा. मग मग काय, मग त्याला ती आवडली होती, मग त्यांचं काय बोलणं झालं, मग ही प्रपोज आणि Nice. झालं, आणि मग मला भेटली. इतकी गोड मुलगी आहे, म्हणा. व्हेरी जेन्युइन गर्ल. आणि मला असं वाटतं की सोहम इज रिअली लकी की त्याला अशी छान लाईफ. आणि सोहम पण साधा आहे, जितकं सोहम आम्ही साधा. सेटवरती सोहम त्याला genuine आहे, हा. जेन्युइन मुलगा आहे. पण तू स्वतःहूनच त्यांना सांगितलंस की तुमचा वेगळा हो संसार, हो. आणि हे इतकं हॅट्स ऑफ टू यू, कारण माझ्या आईचे सुद्धा असेच विचार आहेत. आणि आय थिंक जी मुलगी नवीन घरात येते तिचीही स्वप्न असतात, मदतीला कायम असतातच सासू खरंच सासरे. आहे, खरंच आहे. काय थॉट प्रोसेस होती तुझी हा निर्णय घेताना? ती माझ्या सासूची होती ना ती थॉट प्रोसेस. हम्म. त्यांचं असं होतं, त्यांना 3 मुलं, म्हणजे आदेशला 2 भाऊ, हम्म. म्हणजे त्यांना तिन्ही मुलगी. हम्म. त्यांचं असं होतं की लग्न झाल्यावरती वेगळं घर करायचं, हम्म. तुम्ही तिकडे राहायचं, बरोबर. तुमचे जे काय प्रॉब्लेम्स असतील तुमचे तुम्ही फेस करायचे, Correct. त्यालाच संसार म्हणतात. काय लागलं तर आम्ही आहोतच. हम्म. म्हणूनच आम्हाला काळाचौकीला, आम्ही काही कमवत नसताना सुद्धा आम्हाला काळाचौकीला जे घर होतं आदेशच्या पप्पांचं, तिथे आम्हाला म्हणूनच पाठवलं ना की तुम्ही जा, तुम्हाला कळू देत तुमचं काय आयुष्य, तुम्हाला कसं आयुष्य काढायचं आहे. 300 रुपये पगारात तुम्ही रोज चिकन मटन आणि फिश नाही ना खाऊ शकत. मग तुम्हाला कळेल की 300 रुपयात काय मिळतं तुम्हाला महिन्याचं. तोच तर संसार असतो ना. मग ते 300चे 500 म्हणूनच होतात ना. बरोबर. बरोबर. 500चे 5,000, 5,000चे 50,000, 5 लाख, 50 लाख तेव्हाच होतील ना, बरोबर. जेव्हा तुला 300 रुपयाची किंमत कळेल. करेक्ट. कारण आईवडिलांकडे राहिलं की तुमची मेन जेवणाची जबाबदारी संपते. आईवडीलच ती टेक बिलं, करतात, लाईटची लाईट बिलं सगळंच हो. आई वडील भरत असतात. बरोबर. काही कधी तुम्ही independent छोटासा काहीतरी शेअर उचलता. पूर्ण घर मॅनेज करणं बरोबर. आणि ते आपल्या पद्धतीने करणं, ती पण ब्युटी आहे ना. सो मला ती ब्युटी कळली होती. मला आदेशच्या आईमुळे ती ब्युटी मला कळली होती. हम्म. आणि त्यामुळे मी ह्याच्यावर ठाम होते की सोहमने लग्नानंतर वेगळं राहायचं. वॉज ही रेडी? अँड पूजा? हा, म्हणजे सोहमला आधीपासूनच माहिती होतं ना की आई माझी मला वेगळंच करणार आहे. अशी खूप कमी सासू असतात सुचित्राताईच्या मुलाला आणि सुनेला सांगतात तुम्ही वेगळे राहा. पण Yes. त्याच्या मागचा थॉट किती चांगला आहे. हा, वेगळे राहा म्हणजे मला, मी ह्याच्याचसाठी की तुमचं लाईफ आहे, तुम्हाला ते कसं शेपअप करायचं आहे, हीच ती वर्ष असतात. बरोबर. जेव्हा तुम्हाला तुमचं लाईफ शेपअप करायचं असतं, तुम्हाला पुढची स्वप्न बघायची असतात, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा तुमचा स्ट्रगल असतो. आणि तो स्ट्रगल करण्यासाठी तुम्हाला एकमेकांची साथ हवी असते. हम्म. हम्म. मग तुमचे डिसिजन तुम्ही घेता, तुम्ही काय खायचं, काय जेवायचं. आज माझ्या घरी मी ठरवते ना, तुझ्या घरी तू ठरव. बरोबर. बरोबर. ते छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्याच्यातनंच तर तीच तर गंमत असते ना. आणि मला आता माझ्या घरी अजून कोणीतरी येऊन मला काहीतरी नकोय ना करायला, बरोबर. जसं तिलाही असेल. करेक्ट. कारण तो तिची स्वप्न freedom. असतील. फ्रीडम तर द्यायला पाहिजे बरोबर. आपण. आणि अजूनही आता एक आहे की आम्ही संकष्टीचा सगळेजण उपवास करतो, आणि ते फक्त आहे की संकष्टीला घरी एकत्र यायचं जेवायला, अच्छा. उपास एकत्र सोडायचा. व्हेरी गुड. सो दॅट वी आर डुईंग. आणि मध्ये मध्ये येतातच, आई मला तुझी आठवण येते, आणि ती पण त्याला म्हणते तुला आईची आठवण येत असेल तर तू जा. ती म्हणाली मला तर असं वाटतंय की ऍक्च्युली गृहप्रवेश सोहमचाच करायला पाहिजे. कारण मी म्हणाली 6-7 वर्ष मी एकटी राहिली आहे, बरोबर. तो कधीच नाही राहिलाय. हम्म. आणि बाय गॉड्स ग्रेस ना, माझ्या घरात असं कधीच नाहीये की सोहमला किल्ली लावून दार उघडायला लागलं. कोणतरी असतंच. कोण ना कोणतरी हाऊस हेल्प असते, आई असते माझी. त्यामुळे घर माझं, सिंबू होता माझा, हो. सिंबा. सो घर माझं कधीच चावी लावून नाही जावं लागत. बरोबर. आता सोहम माझा चावी घेऊन फिरतोय, मला इतकं मजा वाटते. पण आय थिंक हे लर्निंग प्रोसेस आहे. येस, सगळं हातात मिळालं तर किंमत नाही राहत. तो आनंदाने करतोय ना स्वतःच्या घरची कामं. आणि दॅट इज संसार मोर इम्पॉर्टंट. दोघांचा आहे. म्हणजे आणि मी आता एका पॉडकास्टमध्ये बोलले की जर
मी पैसे कमवते, नवराही कमवतोय, तर एक क्षणभर करू दे की नवऱ्याने स्वयंपाक. हो, काय आपण फरक करतो ना पडतो? 28 दिवस. हो. त्याचा टॅबू का करतात आणि त्याच्यावरती ट्रोल हां, करतात, म्हणजे त्याच्यावर तुला बोलतात. त्याच्यावरती एवढं काय बोलायचंय? पण कदाचित सुचिता ते आपलं माइंडसेट आणि थॉट प्रोसेस वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येकाचे थॉट प्रोसेस त्यांना लखाला बसू दे. खरंय. पण सुचित्राताई, तू ॲक्टर आहेस उत्तम. आई तर खूपच तू सोहमचं केलेलं आम्ही सगळ्यांनी पाहिलंय की तू सगळं घर मॅनेज छान केलंय. उत्तम बायको आहेस, उत्तम सगळं छान आहे. ॲज अ प्रोड्युसर कशी आहे सुचित्राताई? इज शी स्ट्रिक्ट? अच्छा. कॉस्ट कटिंग बजेट में होना चाहिए वो सिर्फ नहीं हो आणि रहा है. टीआरपी. कारण तू एक आता हे actor तुझं जे ब्रेसलेट आहे त्याने जर मला कॉस्ट कटिंग शिकवलं तर आय बी मोर देन हॅपी. पण म्हणजे मी हे का विचारते की एक ऍक्टर जेव्हा प्रोड्युसर बनतो आणि एक प्रोड्युसर असतो, त्याच्यामध्ये फरक जाणवतो का? हो, म्हणजे आता ॲक्टर्सना जाणवत असेल हं. कदाचित. पण मला खूप मजा येते ह्या प्रोसेसमध्ये आणि क्रिएटिव्ह जॉब करायला तर मला फारच गंमत येते, की जसं तू पण आता करतीयेस, हो. ज्याच्यात तुला मजा येते, की Yes. पुढचं काय पॉडकास्ट करूया, कसं Yes. करूया, काय करूया, त्याचं थोडंसं संशोधन करणं, हे करणं, ते करणं, इन्व्हॉल्व असणं त्या सगळ्यात. सो आय एम एन्जॉईंग दॅट प्रोसेस. वेगवेगळ्या आता आपण 10 वर्ष तर झाली असतील आपण या फील्डमध्ये आहोत हो, प्रोडक्शनच्या. आणि मी आता एक 3-4 वर्ष झाली असतील ज्याच्यात मी पूर्णपणे लक्ष दिलंय. आणि सोहमसुद्धा आता उलट माझ्याहून जास्ती अटेंटिव्ह सोहम आहे. सोहमने पूर्ण सांभाळलेलं आहे सगळ्या गोष्टीच. बट मी ॲज अ प्रोड्युसर म्हणून कशी आहे तर ते ॲक्टरच सांगू शकतील. बट येस, आय एम व्हेरी मच पॅशनेट अबाउट माय वर्क. मला माझ्या नावाखाली, माझ्या प्रोडक्शनच्या नावाखाली काय दिसतं आहे हे मला महत्त्वाचं आहे. माझ्या सेटवर काय होतं आहे हे महत्त्वाचं आहे. तिथे येणारी प्रत्येक व्यक्ती ही पॉझिटिव्हली येते की नाही हे मला माहिती नाही. पण ते घरी जाताना एक पॉझिटिव्हिटीज घेऊन जायला पाहिजेत. बरोबर. म्हणून मी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेते, की जसं की सकाळी 9च्या शिफ्टला एक नाश्ता नाश्ता असतो. देणं. मी केलंय ना काम. हो, नाश्ता देणं. नाश्ता, yes. त्यानंतर माझे वर्कर्स किंवा मोस्ट ऑफ द शूटिंगला आपण बघितलं तर जे लाईटमॅन असतात किंवा बाकीचे जे हेल्पर्स असतात ते असे कुठेही बसून जेवतात ते. हम्म, हम्म, हम्म. ना बघितलंस ना तू, पेटीवर बसतात, Yes, इकडे yes. बसतात, तिकडे बसतात, कुठेही बसतात आणि बिचारे जेवतात. हे आपण किती वर्ष बघतोय. बरोबर. आदेशने सांगितलं नाही, 4 टेबलं लागली पाहिजेत, Super. खुर्च्या लागल्या पाहिजेत आणि सगळे वर्कर्स बसून जेवणार, खाली बसून नाही जेवणार. व्हेरी नाईस. सो ते आपल्याकडे अगदी कटाक्षाने पाळलं जातं. जेवण वाईट क्वालिटीचं कधीही आपण देत नाही. बरेच प्रोडक्शन हाऊसेस जेवणातच पैसे काढतात. ते कशासाठी काढतात ते मला कळत नाही. आणि असे ते कितीसे कमवतात हेही मला कळत नाही. बरोबर. लोकांना वाईट जेवण किंवा निकृष्ट दर्जाचं लोकांना जेवण देऊन ते काय पैसे कमवतात ते मला माहिती नाही. पण माझ्याकडे हे आहे की जेवण उत्तमच दिलं गेलं पाहिजे. आणि माझ्या ॲक्टर्ससाठी आता असं होतं की त्यांना भाकरी, भाजी, सॅलड, उसळ असं लागतं घरगुती जरा. मग तसाही आपण डबा सुरू करतो, Nice. केलेला आहे म्हणजे. लवकरच काम करायला पाहिजे म्हणजे. ओ येस. म्हणजे आपल्याकडे महा एपिसोड किंवा इकडे तिकडेसाठी जेव्हा बाहेरचे ॲक्टर्स येतात तेव्हा त्यांचं असं होतं, अरे काय छान जेवण आहे. हो. आणि तेव्हा माझं असं होतं, अरे नॉर्मल तर आहे, असं काही हो. छान नाही आहे. पण नॉर्मल फरक तर पडतो ना ऍक्टर जेव्हा प्रोड्युसर होतो तेव्हा, कारण आपण त्या फेज मधनं गेलेलो असतो येस. ना. आणि मला तर माझ्या प्रोडक्शनवाल्यांचं ते आहे की ताई तुम्ही ॲक्टर्सचंच ऐकता, आमची बाजूच तुम्ही ऐकून नाही घेत. त्यांनी तुम्हाला काही कंप्लेंट केली की तुम्ही लगेच आम्हाला ओरडता, पण आमची पण बाजू ऐका. बरोबर. सो ऍज Yes. प्रोड्युसर यू आर नॉट दॅट स्ट्रिक्ट. तू काळजी घेते सगळ्यांची. आहे, स्ट्रिक्ट आहे, स्ट्रिक्ट न राहून चालेल कसं. पण चुकीच्या गोष्टींसाठी नाही आहे. बरोबर. माझ्या सेटवरती तुम्ही शिव्या नाही देऊ शकत. बरोबर. कोणीच कोणाला इलट्रीट नाही करू शकत. म्हणजे ॲक्टरसुद्धा इलट्रीट नाही करू शकत. माझ्या हेअर ड्रेसर आणि माझ्या ह्यांना, त्यांना मी जाब विचारते. बरोबर. आणि माझ्यासाठी माझं ते कुटुंब आहे. आणि ते लोक तिथे मेहनत करतायत ना, म्हणून मी आज इथे बसून तुझ्याशी बरोबर. गप्पा मारू शकते. बरोबर. बरोबर. आणि तू जे म्हणालीस कॉस्ट कटिंग, ते मला शिकायचंय. ते कुठे शिकता येईल
ते शिकायचंय. कॉस्ट कटिंग तर आपण त्याच्यावर बोलूच एक वेगळाच पॉडकास्ट होईल. ते पण कुठे मला नेहमी शिकतात? वाटतं की जेव्हा एक ऍक्टर तुमच्या सेटवर येतो आणि तो आनंदाने जातो, आय थिंक ते ब्लेसिंग्स आहेत ना, ते एका Yes. प्रोडक्शन हाऊसला So एका true. लेवलला, आणि सोहम प्रोडक्शन त्याच्यामध्ये खूप वरती आहे. हो. मी स्वतः काम केलेलं आहे. ललित 205 केले, Yes. रामदास सौख्य बरे केलेलं आहे. हो. तुझ्याकडे खाण्याचं काहीच नाही आणि इतकं छान ट्रीटमेंट असते, त्यामुळे हा, माझ्यासाठी प्रेमाने वागवतात आणि ते तसंच एकमेकांना. पाहिजे. आणि एका ऍक्टरला ना पैसे वगैरे नंतरचा भाग आहे सुचित्राताई, पण ट्रीटमेंट कशी खरंय, देता तुम्ही ऍज खरंय, प्रोडक्शन खरंय, हाऊसमध्ये, खरंय. ते खूप महत्वाचं. बरोबर आहे. आणि तुझ्या रिस्पेक्ट आणि production- कम्फर्ट. कम्फर्ट, रिस्पेक्ट, आणि तुझ्या प्रोडक्शन मध्ये ते मी अनुभवलंय. Thank you. जेवणामध्ये कॉम्प्रोमाइज नाहीये, नाही. ट्रीटमेंटमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. म्हणजे मी वाट बघायची की मला कधी फोन येते सोहममधनं. तर खूप छान, थँक्यू की मी काम करू शकले. थँक्यू. जाता जाता एक दोन प्रश्न आहेत. नवीन आत्ताची जी पिढी आहे, सोशल मीडिया आणि इन्स्टा, तू किती इन्व्हॉल्व्ह आहेस त्याच्यात? अरे रे 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 आणि तुझं रे. काय मत आहे? मी ते Reels. इन्स्टा फक्त स्क्रोल हा. करतेस तू? हो, मी बऱ्यापैकी करते, पण मी Okay. स्वतः काही पोस्ट करत नाही. नाही. नाही, मला ते जमतच नाही. किंवा ना माझं सॉरी, म्हणजे आता ह्यावरून मी ट्रोल होऊ शकते कदाचित, ओके. पण ना मला माझं पर्सनल लाईफ हे मला पर्सनलच ठेवायला आवडतं. मला ते मी आज इथे गेले, मी इथे जेवले, मी इथे खाल्लं, मी आज हा गॉगल घेतला, मी आज ही कानातले घेतली, मी आज हा ड्रेस घेतला, मला नाही आवडत ते करायला. हां, माझं जे काम आहे, जे मला लोकांपर्यंत पोचवायचं आहे, त्याच्यासाठीच त्याचा उपयोग व्हायला हवा असं मला वाटतं. आणि पण मी तर अशी आहे की मी त्याच्यासाठी पण त्याचा उपयोग नाही करत, की माझं काही असेल ते मला नाही जमत प्रमोट करायला. पण मला असं वाटतं कधी कधी ना काही काही गोष्टींचा खूप अतिरेक होतो. पण काय आहे माहिती आहे, ती ना काळाची गरज पण आहे. सो ना म्हणजे मी कोणाला दोष नाही देणार किंवा कोणी नाही, मला ते नाही जमत किंवा मला ते करायचं नाही आहे. करेक्ट. लोकांनी केलं, मला जे आवडते ते मी बघणार आहे, नाही आवडते ते मी पुढे जाणार आहे. बरोबर. सुचित्राताई, 18 वर्षाची सुचित्राताई, तिला डोळ्यासमोर आणायचं आहे. तिला काय एक मेसेज तुला द्यायचा आहे आत्ता या वयात, तुझ्या मागे वळून बघतीस, तो प्रवास कसा होता, काय शाबासकी द्यायची, काय तिला सांगायचं आहे? अरे वा, 18व्या वर्षीची जी सुचित्रा होती ती बेधडक होती. अजिबात विचार न करता डिसिजन्स घ्यायची. आणि तिला मी तेवढंच सांगेन की ती होती ते बेस्ट होतं. आता उलट भीती वाटते काही काही डिसिजन्स घ्यायला. सो मला तेच माझं ते करेजियस लाईफ जे होतं तेच मला आत्ता हवंय. हवंय. सो 2 मिनिटाचं एक मॅजिकल मेडिटेशन करूया, वाव. ज्याच्यामध्ये ती 18 वर्षाची सुचित्राताई पुन्हा येईल आणि ती जी आता थोडी थोडी भीती वाटते, ती भीती निघून जाईल. सुपर. डोळे बंद कर आणि हात असे ठेव इथे मांडीवर, आणि जस्ट रिलॅक्स कर. डोळे बंद कर. 3दा श्वास घ्यायचा आहे. ब्रीद इन नाकातनं, होल्ड कर, तोंड ओपन कर आणि ब्रीद आउट कर. व्हेरी गुड. 1 मोर टाइम. ब्रीद इन, होल्ड, ओपन युअर माउथ अँड ब्रीद आउट. 1 मोर टाइम. ब्रीद इन, होल्ड, ओपन युअर माउथ अँड ब्रीद आउट. आणि आता नॉर्मल ब्रीद इन करायचं आहे. तुझ्या घरातल्या तुझ्या रूममध्ये तू स्वतःला बघायचं आहेस आणि तिथे एक समोरच छानसा असा आरसा आहे. तो आरसा डोळ्यासमोर आणायचा आहे आणि त्या आरशामध्ये आत्ताची तू उभी आहेस, पण तुझी प्रतिमा जी आहे, प्रतिबिंब जे दिसतं आहे, ते ती 18 वर्षाची सुचित्राताई आहे. छान बारीक अल्लड, छान तिने एक फ्रॉक घातला आहे आणि सुंदर दिसतेय. आता ती जे काही बोलतेय, मेसेजेस देते, ते ऐकायचे. त्यावेळेला सुचित्राताई कशी होती? बिंदास. कुठल्याही गोष्टीची भीती बाळगू नकोस. मी आहे ना तुझ्याबरोबर. जे काही करशील, यश मिळेल, अपयश मिळेल, शिकणं हे महत्त्वाचं आहे. बेधडक ती बोलतेय तुझ्याशी. हे 1 मिनिट संभाषण तुमचं सुरू राहू दे. आणि ती सगळी एनर्जी त्या सुचित्राची, जी 18 वर्षी बेधडक होती, बिनधास्त होती, छान सगळं चॅलेंजेस घेऊन पेलवायची, यश अपयशाच्या पलीकडे जाऊन मी काहीतरी केलंय, ही जी जिद्द होती, ही जी
चिकाटी होती, एक पॅशन होतं, एक फायर होतं, ते सगळं फायर त्या सुचित्रामध्ये आत्ता आहे, जी 18 वर्षाची आहे, जी इमेज तू बघतेस. आणि तिच्या मागे एक सुंदर गोल्डन लाईट आहे. आणि तो पूर्ण गोल्डन लाईट आत्ता ही जी सुचित्राताई उभी आहे आरशाच्या समोर, तिच्यामध्ये पूर्ण तो लाईट येतो असं इमॅजिन करायचं आहे. ही पूर्ण एनर्जी, हॅपीनेस, जॉय, बेधडकपणा, पूर्ण करेज, ते सगळं फील करायचं आहे. पूर्ण बॉडीमध्ये डोक्यापासून पायापर्यंत सगळी ती एनर्जी गेलेली आहे. आणि पुन्हा ती सुचित्रा या सुचित्राताईमध्ये एनर्जी रूपात आलेली आहे. आणि छान तिला एक फ्लाइंग किस द्यायचं आहे आणि तिला म्हणायचं की जेव्हा जेव्हा मला तुझी गरज लागणार आहे, मी तुझ्याशी अशीच येऊन आरशासमोर भेटणारे, बोलणारे आणि एनर्जी घेणारे, बिकॉज यू आर माय कोर, यू आर माय स्ट्रेंथ. ती एनर्जी पूर्ण फील करायची आहे, बॉडीमध्ये सेन्सेशन फील करायचं आहे. हळूच हात घ्यायचे जवळ आणि रब करायचे आहेत, पाम डोळ्यावर ठेवायचे आहेत, हात कानावर ठेवायचे आहेत, हार्टवर ठेवायचे, हृदयाजवळ ठेव हात आणि म्हणायचे जोरात, आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू. लव्ह यू. डोळे उघडायचे, स्वतःला घट्ट मिठी मारायची आहे, असं किस करायचं आहे आणि गाल ओढायचे आणि म्हणायचे कुची कुची कू, आय लव्ह यू. येस, आय लव्ह यू. सॉरी, अ तुला डिफरंट एक्सपिरियन्स. कसं वाटलं? मस्त वाटलं, पण मला काही मी दिसले नाही. इट्स ओके, पण एनर्जी मला महसूस दॅट झाली, गोल्डन थिंग दॅट्स ओके. दॅट आय कॅन मला रडू का आलं? नाही माहिती नाही, मला आतमध्ये हे नाही झालं, म्हणजे आय वॉज नॉट इमोशनल, पण मला असं इथे चोक झालं होतं. देर इज सम ब्लॉक. हा, जो ब्लॉक आहे तो आज बाहेर आला. माइट बी. आदिती आली होती तेव्हा तिने डान्स सोडला होता आई गेल्यानंतर. मेडिटेशन नंतर डान्स करायला लागली पुन्हा. ओ, सो मे बी तुझी कुठली तरी एक भीती असेल जी आज निघाली असेल. मेडिटेशन मध्ये आपण सबकॉन्शियसली ते काढून टाकतो, म्हणून हे जे मेडिटेशन होतं इनर चाइल्डला भेटण्याचं मेडिटेशन. आपलं लहान व्हर्जन म्हणजे आपलं सबकॉन्शियस मध्ये अशा काही गोष्टी अडकलेल्या असतात ज्या कदाचित वय मोठं होतं आपलं पण त्या अडकून राहतात. सो मग हे इनर चाइल्ड आपण व्हिजिट करतो, मग तो ब्लॉक निघून जातो. सो जेव्हा जेव्हा तुला आता लाईफ मध्ये असं कधी वाटलं थोडंसं इमोशनल, आरशासमोर उभी राहा, त्या सुचित्राला बघ जी 18 वर्षाची बेधडक बिंदास होती, ती एनर्जी विथ द प्रॅक्टिस ते कदाचित मला Yes. ती दिसेल. हे कर, तू हे रेग्युलर कर. मी तुला पाहिजे एक मेडिटेशन पाठवीन, रोज रात्री फक्त कानात घालून ते ऐकायचं. ओके. मीट युअर इनर चाइल्ड. म्हणजे जे तुझी भीती ब्लॉकेजेस, कारण आपण जसं जसं एज करतो आपल्या True. वाढत जातात. बरोबर आहे, व्हेरी जे नॅचरल. आपल्याला माहिती पण नसतात. आणि करेक्ट. एकदा. हे सगळे अनुभव नवीन असतात. म्हणजे तरुणपण, लग्न हे एक एक शिकत जातो, True. पण त्याच्यामध्ये भीती सुद्धा असते. ट्रू. सो हे मेडिटेशन केल्यावरती यू कॅन ओव्हरकम देम. सो हे मी तुला पाठवेन मेडिटेशन. Please. आय एम ग्लॅड दॅट यू लाईक इट. येस. आणि आज खूप गप्पा आपण मनमोकळेपणाने मारल्यात. येस. आय होप तू सुद्धा एन्जॉय केलं असेल. आय एन्जॉय. एक रॅपिड फायर आहे लास्ट अँड देन वी आर डन. हो, ये. येस, आर यू रेडी? येस. एका शब्दात स्वतःचे वर्णन. बिनधास्त. अभिनय नसता तर कोणत्या क्षेत्रात करिअर केले असते? मी फॅशन इंडस्ट्रीत असते. फॅशन डिझायनिंग. ओके. आवडतं पर्यटन स्थळ? स्वित्झर्लंड. चाहत्यांसाठी एक खास संदेश? मजेत राहा, खुश राहा, आनंदी राहा. ओके. पुढील काळात प्रेक्षकांना आपल्याकडनं काय नक्की पाहायला मिळणार आहे? मलाही नाही माहिती. अरे आणि स्वामी म्हणजे तुझ्यासाठी काय? सर्वस्व. मी इमॅजिन नाही करू शकत. स्वामींशिवाय माझं जग मी इमॅजिन नाही करू शकत. ओके. येस. थँक्यू सो Thank मच you, dear. सुचित्राताई. Thank you इतके so much. छान तू गप्पा मारल्यास आमच्या प्रेक्षकांबरोबर, माझ्याबरोबर, आणि तू एका कॉलवरती आलीस त्यामुळे मनापासून धन्यवाद. गृहमचे प्रोडक्ट्स वापर, ब्रेसलेट घाल, कॉस्ट कटिंगसाठी मी काही टिप्स देईन. आणि येस. पैसे कसे अजून अट्रॅक्ट करायचे त्याच्यासाठी मी तुला नेक्स्ट टाइम पायराईटचं झाड देईन. भरपूर प्रोडक्ट्स आहेत ते देईनच मी तुला. पण कसं वाटलं तुला इथे आल्यावर? मस्त वाटलं. म्हणजे मला असं काही प्रेशर, ऑफकोर्स तुझ्याशी बोलताना मला काहीच प्रेशर नव्हतं. आणि पण ना मला असं ते एक वेगळ्या झोनमध्ये मी गेल्यासारखं मला वाटलं. काही गोष्टी मी ज्या नाही शेअर केल्या आहेत अजून प्रेक्षकांसमोर, त्या गोष्टी मी तुझ्याबरोबर शेअर केल्या. सो मला छान वाटलं आणि मस्त वाटलं, पॉझिटिव्ह वाटलं. आणि
बेस्ट विशेस टू यू की तू असं छान छान काम करतेयस आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींना तू इन्व्हाइट करतेयस Yes. आणि ॲट द सेम टाइम ना आजकाल ना पॉडकास्ट ऐकण्याचा आता ही सगळी जी Trend. आता ट्रेंड आहे आणि फेज आहे सगळ्यांची लाईफमधली. सो तू इतक्या वेगवेगळे विषय आणतीयस ना जे तू मला सांगितलेस, सो आय एम इगरली वेटिंग फॉर दॅट. पण सुचित्राताई मला असं वाटतं आपल्या पिढीचं आता हे कर्तव्य आहे की आपल्या पुढच्या पिढीला असं नाही दिलं तर आपल्या गोष्टी नाही पोचणार नाहीत सो त्यांच्यापर्यंत. ट्रू. तो हा एकमेव थॉट आहे आणि म्हणून मग माझ्या मैत्रिणींना मी बोलवते त्यांचे सुद्धा विविध पैलू जे लोकांसमोर त्यांनी आजपर्यंत नाही मांडलेत. ट्रू. तर थँक्यू सो मच की तुला आवडलं प्लेजर इथे प्लेजर प्लेजर आल्यावरती. माय प्लेजर. आणि थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही पॉडकास्ट ऐकलेला आहात, आता तुम्हाला हा एपिसोड लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचा आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. कारण सुचित्राताई माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहे अजूनही. सेल्फ मेड. आणि मला नेहमी सुचित्राताई असेल किंवा अशा खूप कमी बायका आहेत ना ज्या मला इन्स्पायर करतात. कारण बिनधास्त असणं एक वेगळीच कॉन्सेप्ट आहे, पण मला जे आवडते ते मी करणार, त्याचा विश्वास असणं हे खूप कमी लोकांना जमतं. त्यातली तू एक आहे. सो Thank you. लव्ह यू फॉर Love दॅट. Thanks. सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा एपिसोड पोचवायचा आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढच्या एपिसोडची वाट बघायची आहे. तोपर्यंत पाहत राहा इंटेलेक्च्युअल टॉक्स. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.